पहिल्यांदा दर्शन आहेच कशासाठी? दर्शन कशासाठी? मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल तर मला सांगा की ही दर्शन आपण कशासाठी बघतोय? ही केवळ आध्यात्मिकता आहे का? नाहीये. हे केवळ जुन्या ऋषीमुनी लोकांनी सांगितलं ते काहीतरी ऐकायचं, माहितीसाठी ऐकायचं म्हणून आहे का? नाहीये. मग हे दर्शन कशासाठी आहे? हे दर्शन जीवन बदलण्याकरता आहे. हे ज्या वेळेला तुम्ही ऐकताल ना, हे ऐकता ऐकता आत्मपरीक्षण करायचं. या जीवनाच्या रस्त्यावरती तुम्ही सगळेजण कुठपर्यंत पोहोचलेले आहेत? तुम्ही असं जीवन जगत आहात का? आणि जे पतंजली ऋषींनी सांगितलं ते योग दर्शन जगण्यासाठी ज्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहे तसं बदल मी करतोय का, हे आत्मपरीक्षण करणं, याच्यासाठी हा सत्संग आहे. मी जे बोलतोय ते तुम्हाला सर्वांना समजतंय? सांगत राहा मला टाईप करून. व्हेरी गुड. तर त्याच्यासाठी हा सत्संग आहे, नुसतं ऐकून सोडून देण्यासाठी नाही. मग सांख्य दर्शनात आपण काय बघितलं होतं? तर सांख्य दर्शनामध्ये आपण हे बघितलं होतं की मी जो स्वतःला समजतोय, तुम्ही मला टाईप करून उत्तर देत राहा बरं का, म्हणजे मला कळतं की तुमच्या मी जे बोलतोय ते लक्षात येते. काय बघितलं सांख्य दर्शनात? मी कोण आहे? चला उत्तर द्या पटापट. मी कोण आहे? काय बघितलं होतं आपण? मी विषयी आपण जाणून घेतलं होतं की हे शरीर मी आहे का? नाहीये. मग नेमकं मी आहे कोण? काय आठवतं तुम्हाला? चला उत्तर द्या मला. तुम्हाला नेमकं त्याच्यातलं काय आठवतं? ही जी प्रकृती आहे, या प्रकृतीला अनुभवण्याकरता मी म्हणजे कोण? आपण दोन गोष्टी बघितल्या होत्या, आठवतं का? लिहा. काय काय बघितलं होतं आपण? एक प्रकृती आणि दुसरं काय बघितलं होतं? पुरुष. बरोबर. आता प्रकृती आणि पुरुष. प्रकृती म्हणजे काय? हे जे डोळ्यांनी आपल्याला सगळं दिसतं ते, ज्याच्यामध्ये सगळं काही आहे. आणि पुरुष म्हणजे कोण? तुम्ही, ज्याचा अनुभव मी घेत आहे. पण हा पुरुष कसा बघितला होता आपण? प्रकाशमान, या सगळ्यांपेक्षा वेगळा. त्यालाच आपण काय म्हणतो? आत्मा म्हणतो. कुणी अल्ला म्हणेल, कुणी आत्मा म्हणेल, कुणी बुद्ध म्हणेल, कुणी येशू म्हणेल, कुणी कृष्ण म्हणेल. बरोबर? तो कोण आहे? या प्रकृतीपासून वेगळा. पण या प्रकृतीला जाणण्याकरता आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं मागच्या आठवड्यात? तुमची लिंक लागावी म्हणून मी सांगतोय की पहिल्यांदा त्यांनी महत तयार केलं, बुद्धी तयार केली. त्याच्यानंतर काय केलं? त्याच्यातून अहंकार तयार केला. त्याच्यातून त्यांनी काय केलं तयार? सांगा. मन तयार केलं. बरोबर आहे. मग बुद्धी, अहंकार आणि मन या तिघांचं मिळून चित्त तयार होतं. सांगत राहा मला. आणि ही व्याख्या लक्षात ठेवा बरं का चित्ताची, कारण योग दर्शनात चित्तावरतीच सगळं काही आहे. आणि त्याच्यासाठी तुमचं चित्त ठिकाणावर ठेवा आणि चित्त इथं ठेवून ऐका आणि उत्तर देत राहा. तर काय बघितलं होतं आपण? की मन, अहंकार आणि बुद्धी या तिघांना मिळून चित्त तयार होतं. मग या मनाने पुढं काय तयार केलंय प्रकृतीला जाणण्याकरता? ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रिय, कर्मेंद्रियातून पंचतन मात्रा, त्याच्यातून पंचधातू तयार केलेले होते. हे बघितलं होतं, आठवतं आपल्याला? पण हे जे सगळं आहे ना, हे आहे नॉलेज. ते आपण कशात बघितलं होतं मागच्या वेळेस? कुठलं दर्शन होतं सांगा? सांख्य दर्शन. आता आज आपल्याला वरची पायरी, पुढची पायरी करायची, पुढं जायचंय. आज आपल्याला दुसरं दर्शन बघायचंय, दुसरी स्टेप, दुसरा रस्ता. शेवटी हे रस्ते सगळे एकाच ठिकाणी नेणार आहेत. कुठं? तुमच्या मूळ स्वरूपाला. म्हणजे कोण? पुरुषाला स्वतःला ओळखायला लावणं. पुरुष म्हणजे कोण? तो आत्मा. आता मला सांगा, सांख्य दर्शन आणि योग दर्शन हे जे दोन्ही दर्शन आहे बघा, दोघांमध्ये एक मेन फरक आहे. खरं तर दोन्ही दर्शन सगळे सेम आहेत, सारखेच आहेत. पण सांख्य आणि योग याच्यात एक खूप मोठा फरक आहे. सांख्य दर्शन काय करतो? सांख्य दर्शन म्हणजे ज्ञान आहे. उत्तर देत राहा. सांख्य दर्शन म्हणजे काय आहे? ज्ञान आहे. आणि योग दर्शन काय आहे? प्रॅक्टिकल आहे, अनुभव आहे. कपिल मुनींनी काय सांगितलं पुरुषाला, म्हणजे स्वतःला, मीला, की तू असा असा आहे, ओळख स्वतःला आणि तुझी ओळख करून घे आणि जीवनाला बदल.
पण तो जो आहे ना, कोण? पुरुष, आत्मा. जरी सांख्य दर्शनामध्ये कपिल मुनी सांगतात की तू असा असा आहे आणि स्वतःला ओळख, तरी सुद्धा पुरुष कळतं पण ओळख नाही, असं ज्याला आपण म्हणतो ना, तसं सगळं माहिती आहे पण तरी सुद्धा स्वतःच्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. आता फार इंटरेस्टिंग आहे बरं का, तुम्ही ऐका. स्वतःच्या मूळ स्वरूपापर्यंत का पोहोचू शकत नाही? कारण हा पुरुष अडकलेला आहे. कशामध्ये अडकला? प्रकृतीत. म्हणजे पंचेंद्रियांमध्ये अडकला, अहंकारामध्ये अडकला, बुद्धीमध्ये अडकला. आणि या पंचेंद्रियांमध्ये अडकल्यामुळे मी माझं मूळ स्वरूप विसरून गेलो. आता ज्या वेळेला मी माझं मूळ स्वरूप विसरून गेलो आणि विसरून गेल्यामुळे मी आत्मा आहे हे विसरून गेलो आणि प्रकृतीत अडकलो, तर प्रकृतीत अडकल्यामुळे सगळे दुःख सुरू झाले. बरोबर? मग या दुःखातून मुक्त होण्याकरता काय सांगितलं? या दुःखातून मुक्त होण्याकरता सांख्य दर्शनात कपिल मुनी बोलतात, फक्त सांगतात. काय सांगतात? की तू या सगळ्यांच्या पलीकडचा आहे, तू या सगळ्यांच्या पलीकडचा आहे. पण नुसतं ज्ञानाने बदलत नाही ना बाबा जीवन. पतंजली ऋषी तर एक गोष्ट पुढे गेलेले. पतंजली ऋषीने काय सांगितलं? अय ज्ञान, बस झाल्या ज्ञानाच्या गप्पा. गप्पानी जीवन बदलत नाही. बड्या बड्या बात आणि खायला आता चालणार नाही. आता गप्पा नाही. योगसूत्राचे, योगाचे जे जनक आहेत त्या पतंजली ऋषींनी पहिल्यांदाच काय सांगितलं? अथ योगानुशासनम. लिहा, सांगा काय सांगितलं. पहिलं सूत्र काय आहे? अथ योगानुशासनम. पतंजली ऋषींचे योगसूत्रांचा सुद्धा आपण एक वेगळा सत्संगमाला घेऊयात. पण अथ योगानुशासनमचा अर्थ काय? अथ योगानुशासनमचा अर्थ आहे की पतंजली ऋषी तुम्हाला सांगतात की अय बाबा, गप्पा लय झाल्या, नौटंकी बस झाली, माहिती तुला फार नॉलेज आहे, पण नुसत्या नॉलेजनी जीवन बदलणार नाहीये. अथ, आत्ता, योग. योग हा मार्ग, योगाचा मार्ग काय आहे? अनुशासन. जे नॉलेज आहे ना, वापर. नॉलेज वापरल्याशिवाय बोलत राहा, अनुभव येणार आहे का? नाहीये. म्हणून सांख्य दर्शन आणि योग दर्शन हे दोन्ही थोडेसे सिमिलर आहेत, पण सांख्य दर्शनाचा अनुभव योग दर्शनात येतो. कोणी सांगितलं योग दर्शन? सांगा मला. पतंजली ऋषींनी. कशासाठी योगदर्शन आहे? हे चित्त चंचल आहे, हे चित्त भटकत राहतं, हे चित्ताची वृत्तीच आहे. कुठली वृत्ती आहे? चंचलता. आणि हे चंचल वृत्तीमुळे चित्त काय करतं? हे चित्त प्रकृतीत अडकून स्वतःला, या पुरुष काय करतो? प्रकृतीत अडकून. कुणामुळे अडकतो? चित्तामुळे अडकतो, स्वतःला विसरून जातो. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, लक्षपूर्वक ऐका. पुरुष, आत्मा, प्रकृती, हे सगळं दिसतंय. ते पुरुषाला म्हणजे आत्म्याला या प्रकृतीचा अनुभव घेण्यासाठी त्याने हे शरीर तयार केलं. पण चित्त जे आहे आपलं, चित्त म्हणजे काय मला सांगत राहा. मन, बुद्धी आणि अहंकार मिळून चित्त. या चित्ताची वृत्ती कुठली आहे? चंचलता. आणि चंचल वृत्तीमुळे हे चित्त काय करतं? त्या चित्तामुळे तो पुरुष अडकून गेला. कशात अडकला? प्रकृतीत. आणि प्रकृतीत अडकल्यामुळे पुरुष मूळ स्वरूपाला ओळखला, मूळ स्वरूपापासून दूर गेला. आता मूळ स्वरूपापासून दूर गेल्यामुळे सांख्यमुनी काय सांगतात? फक्त नॉलेज देतात. तू कोण आहे? तू पुरुष आहे, तू आत्मा आहे, तू आत्मा आहे, तू आत्मा आहे, तू आत्मा आहे. पण आता नुसतंच बोलून कसं होणार? लातो के भूत बातों से नहीं मानते. माहिती सगळ्यांना आहे. प्राणायाम करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, योगा करायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे, उत्साही राहायला पाहिजे. नॉलेज तर सगळ्यांना आहे ना. पण पतंजली ऋषी काय सांगतात? ते म्हणतात बस झालं नॉलेजच्या गप्पा, अब गप्पा नाही, अथ योगानुशासनम. आता तुम्हाला ज्ञान वापरावं लागणार आहे. कळतंय? मग आता योगदर्शन सुरू होतं. इथं योगदर्शन काय म्हणतं? गप्पा नाही, अनुभव घ्या. हातामध्ये जिलेबी आहे,
जिलेबी अशी तयार केली, जिलेबी तशी तयार केली, जिलेबीने असं होतं, जिलेबी गोड असते. नॉलेज तर कळालं हो. पतंजली ऋषी काय सांगतात, अथ योगानुशासनम, हातातली जिलेबी हातात ठेवू नको, खा. आणि जशी ती जिलेबी खाल्ली ना, तुमचा चेहराच बदलून जातो. म्हणून योग दर्शन समजून घेतल्याच्या नंतर इथून पुढचं तुमचं जीवनच चेंज होऊन जाणार. कारण त्या योगाचा, त्या आत्म्याचा तुम्हाला अनुभव येणार. ज्ञान खूप छान आहे, छान वाटतं ज्ञानाने, पण जीव वाचत नाही ना. तुम्ही सगळेजण काय करा, एक पुस्तक घ्या, कसे पोहावे, पाण्यामध्ये कसं स्विमिंग करावं, आणि पुस्तकातलं सगळं पाठ करून थिअरॉटिकली सगळं पाठ करा की असा हात करणं म्हणजे फ्रंट स्ट्रोक असतो, दोन्ही हात असे मारायचे म्हणजे बटरफ्लाय असतो, असं असं उलट करणं म्हणजे बॅकस्ट्रोक असतो. हे सगळं वाचा आणि पाण्यात उतरा. जसे पाण्यात उतरताल, नाकातोंडात पाणी गेलं आणि खाली गेलं की मग कोणता स्ट्रोक सुरू होतो? फ्रंट स्ट्रोक नाही, डाऊन स्ट्रोक. मग कळतं, अरे देवा, हे नुसतं नॉलेज काही कामाचं नाही. आता काय पाहिजे? अथ योगानुशासनम. ओय बाबू, आता वापर कर. कळालं का? जे तू सांगितलं असे हात हलो, आता हात हलो. जे तू सांगितलं पाय असे असे हलो स्विमिंगसाठी, आता ते कर. आणि मी तुमच्याकडनं ते करून घेणार. योग तुमच्याकडनं तो करून घेतो. योग दर्शन तुम्हाला अनुभव देतो. पण योग दर्शन आणि योग या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आजकाल चौका चौकामध्ये पाट्या आहेत की आम्ही योग शिकवतो. आजकाल प्रत्येक घरामध्ये लोक योग करतात आणि त्या म्हणतात, वी आर ऑल्सो डुईंग योगा माऊलीजी. या माऊली, आता कुठं या? येस, यू आर डुईंग योगा, but doing yoga is different thing, and being in yoga means योग दर्शन. आसन करणं, प्राणायाम करणं, ध्यान करणं, व्यायाम करणं, जिम मध्ये जाणं हे योग नाही, योगाची पायरी. त्याच्या अगोदर खूप काही करायचंय. कळतंय का? योग दर्शन म्हणजे काय? योग दर्शन जीवनाशी संबंधित आहे. योग दर्शन विचारांशी संबंधित आहे. योग दर्शन शरीर मन बुद्धीनी मिळून तयार झालेल्या चित्ताशी संबंधित आहे. योग दर्शन चित्तवृत्तीला शुद्ध करणे. योग दर्शन जीवनाला बदलणार आहे. योग दर्शन तुम्हाला स्वतःची जाणीव करून देऊन तुमच्या त्या जाणीवेची अनुभूती करून देणार. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट इंटरेस्ट घेऊन ऐका, वही पेन घेऊन बसा. मी जे जे बोलतोय त्याच्या नोट्स काढा. मग आता आपण सुरुवात करूया डायरेक्टली. तुम्हाला हे कळालेलं आहे की योग हे फक्त करण्याचा विषय नाहीये. सांख्य दर्शनात सांगितलं तसं योग फक्त जाणण्याचा विषय नाहीये. प्रकृतीला जे जाणण्यासाठी पुरुषांनी प्रकृतीच्या सोबत एकत्र आला पण त्याच्यात अडकला, तर पुरुषाला प्रकृतीपासून मुक्त करण्यासाठी योग आहे. आणि आज जे आपण बघणार आहोत ना योग दर्शन, लक्षात घ्या, हे आधुनिक विज्ञानासाठी सुद्धा गरजेचं आहे. तुमचं शरीर हे योग दर्शन म्हणजे काही अध्यात्म म्हणजे काही हे फक्त काहीतरी ऋषीमुनी लोकांचं नॉलेज नाहीये. लक्षपूर्वक आहे का? हे योग दर्शनाचा अभ्यास आपण कशासाठी करतोय? की तुमचं शरीर चांगलं राहायला पाहिजे, फिजिकल फिटनेस पाहिजे. मग हे आजचं मनापासून आहे का? हे डोकं जरा शांत राहायला पाहिजे, हे वाटतंय तुम्हाला? तुमच्या एन्झायटी मधून मुक्त झाले पाहिजे, ताणतणावातून मुक्त झाले पाहिजे, वाटतं तुम्हाला? मग 2 तास आज स्वतःला द्या. तुमचं मन शांत आणि चित्त एकाग्र झालं पाहिजे, हे वाटतं तुम्हाला? बुद्धिमत्ता वाढली पाहिजे वाटतंय? IQ वाढला पाहिजे वाटतंय? मग हे लक्षपूर्वक आहे का? कारण योग दर्शन त्याच्यासाठी. तुमच्या मुलांचा अभ्यास चांगला व्हायला पाहिजे, अभ्यासात त्यांची एकाग्रता व्हायला पाहिजे, त्यांनी त्यांच्या आयुष्यात अपयशाला सुद्धा पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे, असं वाटतं तुम्हाला? जर वाटत असेल तर लेकरांना सुद्धा घेऊन बसा आणि वही पेन घेऊन बसू द्या. याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हा योगाविषयी जे ना, वेदांमध्ये योग, त्याचा उल्लेख आहे योगाचा. अहो, सगळ्या उपनिषदांमध्ये योगाचा उल्लेख आहे. इतकंच कशाला, 18च्या 18 पुराणांमध्ये योगाचा उल्लेख आहे. अरे भगवद्गीतेमध्ये तर कितीतरी प्रकारचं योग आहे ना. भक्ती योग आहे, कर्मयोग आहे.
योगा कर्मसुख कौशल्यम असं ते काही सांगितलेलं आहे. कुशलतेने कर्म कर, निष्काम कर्मयोग आहे की नाही. म्हणजे 5,000 वर्षापूर्वी गीतेमध्ये, त्याच्या अगोदर वेदांमध्ये, ते आज आधुनिक माणूस. योगाची प्रत्येकाला आवश्यकता आहे. पण योग म्हणजे काय ते अगोदर कळालं पाहिजे. दर्शनशास्त्र जाणताना की योग कशाला म्हणतात तुम्ही, की मी जसं तुम्हाला सांगितलं की आज लोक योगासनाला योग म्हणतात, ते बरोबर आहे का? नाही. व्यायाम करतो, आसन करतो, ते बरोबर आहे का? त्याला योग म्हणतात का? नाही. मग ते करायचं नाही का? ते करायचं, पण तेवढंच योग नाही हो. योग हा जो शब्द आहे ना, योगाला पहिला अर्थ काय आहे? समाधीकडे नेणारा मार्ग. नंबर 1. योगाचे 3 अर्थ आहेत, लक्षपूर्वक ऐका. पहिला अर्थ काय? समाधीकडे नेणारा मार्ग म्हणजे योग. दुसरा अर्थ काय आहे? जोडणे. तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाशी जोडणं म्हणजे काय आहे? योग. आणि तिसरा अर्थ काय आहे योगाचा? संयम ठेवून साधना करत राहण्याचा मार्ग म्हणजे योग. हे 3 अर्थ आहेत. संयम ठेवून साधना करणं पहिलं, दुसरं काय आहे? जोडल्या जाणं, आणि तिसरा अर्थ काय आहे? समाधीकडे नेणारा मार्ग. आणि पतंजली ऋषींना हा मार्ग अपेक्षित आहे की जर तुम्ही समाधीकडे गेले तर संयम सुद्धा साधला जातो, आणि दुसरी गोष्ट तुम्ही जोडल्या पण जाता. तर हे आज आपल्याला बघायचं. आता योग दर्शन सुरुवात करत आहे. मी योग दर्शनात प्रवेश करतोय. सगळ्यात पहिलं, पुरुष प्रकृतीत अडकला, आणि प्रकृतीत अडकल्यामुळे सांख्य दर्शनात कपिल मुनींनी पुरुषाला सांगितलं की बाबा रे, खूप इंटरेस्टिंग आहे बरं का, खूप मजा येणार आहे आता. पुरुषाला सांगितलं की बाबा रे, तू पुरुष आहे, तू मूळ स्वरूप आहे, तुझं मूळ स्वरूप प्रकाश आहे, तू आत्मा आहे, तू प्रकृतीत अडकू नको. पण मला उत्तर द्या, पण पुरुष प्रकृतीत अडकला कुणामुळे? उत्तर द्या, कुणामुळे अडकला? मी सांगितलेलं तुम्हाला कुणामुळे अडकला. चित्त. चित्त म्हणजे काय? मन प्लस बुद्धी प्लस अहंकार. कळालं? मन प्लस बुद्धी प्लस अहंकार याच्यामध्ये अडकलं कोण? याला काय म्हणतात? एक तिन्ही मिळून चित्त. कोण अडकलं? पुरुष. आणि कशात अडकवलं त्याने? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचमहाभूत याच्यात अडकवलं. मग सांगून सुद्धा फायदा नाही ना, पुरुषाला नाही ऐकायला तयार. आता पतंजली ऋषींनी काय केलं? चेंज करून टाकलं. पुरुषाला बदलण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. त्यांनी काय केलं? चित्ताला बदलण्यासाठी त्यांनी सांगितलं, पुरुष नाही सुधरत ना, पुरुषाला सांगून सुद्धा ऐकत नाही ना, मग आपण काय करू? पुरुषाला नाही, चित्ताला बदलू. चित्त शांत झालं की पुरुष त्याच्या मूळ स्वरूपाला पोहोचला. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, समजा आपला बाबू. ऐका बरं, लक्ष बरोबर ऐका, तुम्हाला खूप सोप्या शब्दात सांगतो. आपला बाबू खूप चांगला आहे. बाबू खूप योगी आहे. बाबा योगी. बाबू खूप आनंदी आहे. पण हा बाबू काय करतोय? त्या बबलीच्या प्रेमात पडला. त्याची प्रेयसी कोण? बबली. बाबू म्हणजे कोण? पुरुष. बबली म्हणजे कोण? प्रकृती. आता या बाबूला सांगितलं की या बबलीच्या नादी लागू नको, या बबलीच्या नादी लागून तू तुझं आयुष्य खराब करतोय. कळतंय का? आणि बाबूला नॉलेज दिलं की बबली कशी आहे, तरी सुद्धा बाबू ठरवतो, पण बबलीच्या मोहातून मुक्त होऊ शकत नाही, कारण बबली आकर्षक आहे, बबली सौंदर्यवान आहे. बरोबर आहे? समजतंय का? बबली म्हणजे कोण? प्रकृती. आकर्षक आहे, सुंदर सुंदर सगळ्या गोष्टी आहेत. मग बाबूला सांगून सुद्धा बबली मध्ये बाबू अडकलेला आहे, आणि बाबूला मूळ स्वरूपात जायचंय पण नाही जाऊ शकत. का बरं? बबली अट्रॅक्टिव्ह आहे. मग सांख्य दर्शन कपिल मुनींनी बाबूला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की बाबू, अरे तुझं मूळ स्वरूप ते आहे रे बाबा, बबलीत अडकू नको. पतंजली ऋषी काय म्हणतात? बाबूला समजवण्याचा प्रयत्न करू नको. बाबू समजून सुरत नाही ना, आपण एक काम करू, बाबूला सोडा. बाबू को छोडो, आपण बबली को बदलेंगे. या बबलीला सांगू की बाई याला अडकवू नको. बबलीला सांगू काय? की तुझं जे चित्त आहे ना, चित्त, या चित्ताला शुद्ध कर. आणि बबलीला शुद्ध केलं की बाबू बबलीत अडकेल का? नाही. समजलं? हा मार्ग कोणाचा आहे?
हा मार्ग कुणाचा आहे? पतंजली ऋषीचा. काय मार्ग आहे? की बाबू म्हणजे कोण? आता पुरुषाला खूप समजवलं, आता कुणाला समजवायचं? चित्त. म्हणून पतंजली ऋषी पहिलं सूत्र देतात, अथ योगानुशासनम. आता बदल करायला सुरुवात कर, आता जे ज्ञान वापरलं ते वापरायला सुरुवात कर. आणि बबली म्हणजे कोण? चित्त. या चित्ताला सांगतात हे योग काय आहे लिहा. सुरुवात होती आता. योग काय आहे? पतंजली ऋषी सांगतात की अनुशासन, नॉलेजला वापरा, पण कसं वापरता येईल? बबलीला बदलायचं. कसं बदलायचं? योग हा चित्त वृत्ती निरोध. योग दर्शनाला सुरुवात झालेली बरं का. काय सांगितलं मी? योग हा चित्त वृत्ती निरोध. म्हणजे आता प्रॅक्टिकल सुरुवात झालेली आहे. कळतंय सगळ्यांना? बबलीला बदलायला सुरुवात झालेली आहे, चित्ताला बदलायला सुरुवात झालेली आहे. की बाबा रे चित्ता, तुझं चित्त शुद्धी जर झाली, चित्त वृत्ती निरोधा, 3 शब्द आहेत, चित्त वृत्ती आणि निरोधा. म्हणजे काय आहे? योग आहे. कळालं? आता चित्त म्हणजे काय? मन प्लस बुद्धी प्लस अहंकार. याच्यातून त्यांनी पुढे काय केलेले? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचतन मात्रा आणि पंचधातू, म्हणजे हे सगळं शरीर. आता चित्त काय करतं? पुरुषाला अडकवतं या सगळ्या गोष्टीमध्ये. मग चित्त जर शुद्ध झालं तर ते पुरुषाला अडकवेल का? नाही अडकवणार. पण चित्त का अडकवतं? कारण ऐका, चित्ताची वृत्तीच आहे कुठली? चंचलता. चित्ताची वृत्ती आहे चंचलता, अडकवणं. कळालं? आणि या चित्ताने तुम्हाला अडकवलेलं आहे. कुणामुळे? वृत्तीमुळे. वाक्य नीट आहे का? या वृत्तीमुळे चित्त विषयाच्या संपर्कात आलं की विषयाचा आकार धारण करतं आणि मूळ स्वरूपापासून दूर जातं. रिपीट करतोय मी, लक्षपूर्वक ऐका. चित्तामुळे पुरुष विषयाच्या संपर्कात आला की विषय बनून जातो. उदाहरणार्थ, मूळ स्वरूप काय पुरुषाचं? प्रकाशमान, सगळ्यांपेक्षा वेगळा. पण सध्याला तुम्हाला कोणीतरी रागारागाने बोललं, तुम्हाला कोणीतरी शिव्या दिल्या. आता रागारागाने बोललं, शिव्या दिल्या, तर कुणाला दिल्या? शरीराला दिल्या, तुम्हाला दिल्या. पण तुम्ही म्हणजे कोण आहात? पुरुष आहे, सगळ्यांपासून वेगळे. पण चित्ताने काय केलं? चित्ताने त्या पुरुषाला अडकवून टाकलं. तुला शिव्या दिल्या बरं का, तुला. आता तुला शिव्या दिल्या असं वाटलं की झालं, अहंकार दुखवला गेला. बुद्धी सांगते भांड, त्याला हाणामाऱ्या करायला लागतात, भांडाभांडी करायला लागतात, पार खून मारामारीपर्यंत जातं. आता पुरुष त्याच्यात अडकला. कळतंय का? कारण पुरुषाला असं वाटलं की मला दिल्या, मी अडकलो. म्हणजे पुरुषाने काय केलं? त्या शिव्याचा आकार धारण केला. कळतंय का? खूप आनंद झाला. तर आनंद झाल्याच्या नंतर पुरुष आनंदापेक्षाही वेगळा आहे आणि दुःखापेक्षाही वेगळा आहे. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जय जय. सुख दुःख, लाभ आणि जय पराजय या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. पण आनंद झाला. कोणी स्तुती केली की तुम्हाला वाटतं बापरे किती छान स्तुती केली. नेक्स्ट टाइम जर स्तुती केली नाही तर पुरुष दुखायला जातो. का बरं? चित्तामुळे पुरुष अडकला. कळालं? म्हणजे या संसारातल्या गोष्टी नीट आहे का? वृत्तीचा अर्थ काय हे तुम्हाला खूप सोप्या शब्दात सांगतोय. वृत्तीचा अर्थ आहे संसारातल्या गोष्टी कशा पद्धतीने समजून घ्यायच्या याचं नॉलेज म्हणजे आहे वृत्ती. सांगा, संसारातल्या गोष्टी कुठल्या अंडरस्टँडिंगने समजून घ्यायचं, कशा समजून घ्यायच्या. आणि तुमचं संपूर्ण जीवन तुमचे ॲटिट्यूड तुमचे अंडरस्टँडिंग वरती. एकाची ॲटिट्यूड, एकाची अंडरस्टँडिंग ही आहे काय? अगदी सत्संग ऐकताना बघा की हा सत्संग मला पूर्ण ऐकायचा आणि या सत्संगातून माझं जीवन बदलणार आहे. माऊलीजी मनापासून सांगतायत ना, गंमत करत हसत खेळत एवढ्या सोप्या शब्दात सांगतायत ना, आपण स्वतः समजून घेऊ आणि मन एकाग्र करून माझं जीवन बदलणार आहे. या समजुतीने जो इथं बसला त्याचं लक्ष माझ्याकडे. तो 2 तास त्यांनी ठरवलेले 11 वाजेपर्यंत माऊलीजींसोबत राहायचं आणि ते ऐकताना त्याला इंटरेस्ट येतो. पण दुसऱ्याची समजूतच काय आहे?
काय सत्संग ऐकायचं राव, हे काय वय आहे का आपलं? आणि हे काय बोर मारता राव, हे काय चालू आहे? मला तर काही कळतच नाही. आणि याने काय होणार, याने थोडं जीवन बदलतं. अरे त्याच्यापेक्षा स्वयंपाक केलेल्या बायकोने, सुगंध येतोय, कुकरची शिट्टी वाजते, चला ते हानू आणि वेळ मिळाला तर शेवटी नुसतं जय गुरुदेव टाईप करून निघून जाऊ. आता बघा, दोन समजुती. पहिल्याला जीवन बदलायचं, या सत्संगातून जीवन बदलणार आहे ही त्याची समजूत, आणि दुसऱ्याचं ह्याच्यात काही खरं नसतं ही समजूत. मी बोलतो एकच, मी सेम वाक्य बोलतो, पण ते सेम वाक्य त्याच्या अंडरस्टँडिंग मधून जर पुरुषापर्यंत गेलं तर पहिल्याचे अंडरस्टँडिंग काय, मन एकाग्र कर, पुरुष एकाग्र होईल. दुसऱ्याची अंडरस्टँडिंग काय आहे की काही खरं नसतं, तर त्याला याच्यातून काही खरं वाटणार नाही. मी तर बोलेल, पण तुम्ही कुठल्या गोष्टींमध्ये अडकतात, समजतंय का? वृत्ती म्हणजे काय, तर तुम्ही हे जे सगळं दिसतंय त्याला कसं समजून घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, अजून सोपं उदाहरणच सांगतो. समजा तुम्ही चालताय, ते चालत असताना कुणीतरी पुढे पुढे जात आहेत, तुमची प्रगती करतायत, व्यवसाय करतायत, बिझनेस करतायत, पैसे कमवतायत, काहीतरी करतायत, चालतायत. आता हे चालताना, पैसे कमवताना तुम्हाला कोणीतरी मागं खेचतं, तुम्हाला कोणीतरी ओढतं, तुम्हाला तुमच्यावरती कोणीतरी टीका करतं. याचं आत्मपरीक्षण करा बरं. आता वृत्ती म्हणजे काय, त्या टीकेला तुम्ही कसं समजून घेतलं, त्या तुमच्यावरती तुमच्या विषयी निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांना तुम्ही कसं समजून घेतलं, कळतंय का? कसं समजून घेतलं, तर पहिलं जो योगाशी जोडलेला आहे त्यांनी कसं समजून घेतलं, अरे लोक ज्या अर्थी मला मागं खेचतायत ना, याचा अर्थ मी त्यांच्या पुढे, मग आपण चालत राहू. आणि चालताना आपण चालत राहू, लोकांचं कामच आहे बोलणं, आपण लोकांना कशाला उत्तर द्यायचं, आपण उत्तर द्यायची गरज नाही, आपण आपल्या कामात आनंद घेऊ. तर लोकांनी वाईट बोलल्याचा परिणाम याच्यावरती होईल का सांगा, नाही. पण दुसऱ्यांनी त्या शिव्यांना, त्या बोलण्याला कसं समजून घेतलेलं आहे, उलट, की मला बोलला म्हणजे मी एवढं चांगलं काम करतो तरी सुद्धा मला बोलला, लोक वाईटच आहेत, मला कोणी पुढेच जाऊ देत नाही आणि चांगलं काम करूच देत नाही, माऊली चांगल्याचा जमानाच नाही. आता मला लिहा, उत्तर द्या, प्रगती कोणाची होणार, पहिल्याची का दुसऱ्याची? पहिल्याची. दुसऱ्याची होईल का? नाही. का नाही होणार, कारण तो अडकून गेला कशामध्ये, त्या शिव्यामध्ये, त्या टीकेमध्ये, त्या लोकांमध्ये. आणि लोकांना तर हेच पाहिजे, लोक घोड्यावरती बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. पण तुम्ही का अडकलात लोकांच्या शिवेमध्ये, कारण तुमची अंडरस्टँडिंग, तुम्ही कसं बघितलं, कशाकडे, त्या शिव्यांकडे. पहिल्याने काय समजून घेतलं, अरे लोक शिव्या देतात म्हणजे मी काहीतरी करतोय, लोक करणाऱ्याला तर बोलतील ना, जे काहीच करत नाही त्याला कशाला काही म्हणणार लोक. अरे उलट ज्या झाडाला जास्त फळं आहेत ना, लोक त्यालाच दगड मारणार आहे. महापुरुषांना जेवढा विरोध समाजातून झाला तेवढा तुम्हाला नाही झाला, कारण तुम्ही काही समाजासाठी करतच नाही. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती ज्यावेळेला शेण फेकलं त्यावेळेला त्यांनी असंच म्हटलं का हो, की मी एवढी चांगली काम करते, शेण फेकते, मला नाही शिकवायचं, मी नाही शिकवणार महिलांना, असं म्हटलंय का? त्यांनी त्या शेण फेकणाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी लक्ष कशाकडे दिलं, शिकवणं. कळते का वृत्ती म्हणजे काय? तुम्ही कसं बघतात जीवनाकडे, तर कसं बघतात, ऐका लक्षपूर्वक, जसं बघितलं तसं जीवन होईल. आता हे टाईप करा किंवा लिहून काढा बरं का. कुठल्या चष्म्यातून बघतात, तर या जगाकडे बघण्याचे चित्ताचे 5 चष्मे आहेत. बोलत राहा, किती? 5 चष्मे. म्हणजे 5 प्रकारे या जगाला चित्त बघत असतं, 5 प्रकारे या जगाला चित्त समजून घेत असतं. नंबर 1, कुठले कुठले 5 आहेत? एक आहे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम, हे 3 मिळून तयार होतं काय, प्रमाण. म्हणजे काय, मी सगळं सांगणार आहे. तर नंबर 1 काय आहे, लिहा, प्रमाण. चष्मा, पहिल्या चष्म्याचं नाव काय आहे? पुन्हा एकदा मी विचारतोय, कशाचे चष्मे ते? जीवनाकडे बघण्याचे. काळा चष्मा घातला तर काळा दिसेल, पिवळा घातला तर पिवळा दिसेल, बरोबर आहे. मग या प्रकृतीकडे कसं बघायचं, चित्त पुरुषाला दाखवतं. 5 चष्मे, 3चा मिळून 1 चष्मा. कुठल्या कुठल्या 3चा मिळून? पहिला चष्मा, पहिल्या चष्म्याचं नाव काय आहे, प्रमाण. काय आहे त्याच्यात? प्रत्यक्ष, अनुमान, आगम, हे 3 गोष्टी मिळून आहे प्रमाण. नंबर 2, दुसऱ्या चष्म्याचं नाव आहे विपर्यय. विपर्यय,
विपर्य. नंबर 3 त्याचं नाव आहे विकल्प. विकल्प. नंबर 4 निद्रा. निद्रा. आणि नंबर 5 काय आहे? स्मृती. तर या 5 चष्म्यातून स्मृती, या 5 चष्म्यातून चित्त या जगाला बघतं, जगाला समजून घेतं. म्हणजे जगातली इन्फॉर्मेशन, लक्षपूर्वक आहे का, जगातली इन्फॉर्मेशन या 5 प्रकारच्या चष्म्यातून, या 5 प्रकारच्या चष्म्यातून चित्त पुरुषाला देत असतं. आणि जशी इन्फॉर्मेशन पुरुषाला भेटली, पुरुष तसा वागतो. कळालं का? फॉर एक्झाम्पल, एक आपला बाबू आहे आणि मी काय करतोय, एक XYZ कुणीतरी आहे, तो तिसरा माणूस आहे. मी काय करतोय, या बाबूविषयी त्या XYZ ला निगेटिव्ह सांगतो. आता XYZ बाबूला ओळखत नाही, पण मी जर त्याला, कोणाला, त्या XYZ ला बाबूविषयी निगेटिव्ह सांगितलं, तर XYZ बाबूकडे कसं बघणार आहे? निगेटिव्ह. का बरं? मी माझ्या चष्म्यातून त्याला त्या बाबूला बघायला लावतो. कळालं का? पण तेच मी बाबूविषयी जर चांगलं सांगितलं, तर तो बाबूविषयी चांगला दृष्टिकोन ठेवून बघेल. असं जगामध्ये जे जे काही घडतंय, जे अनुभव येत आहेत, जे लोक तुमच्यासोबत वागतायत, ते त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, तुम्हाला जीवनातून येणारे अनुभव आणि जीवन, याचे 5 चष्मे. माझ्यासोबत रिपीट करा, माझ्यासोबत बोलत राहा. रिपीट झालं तरी चालेल, हे आपल्या डोक्यात घुसलं पाहिजे. नंबर 1 प्रमाण, नंबर 2 विपर्य, नंबर 3 विकल्प, नंबर 4 निद्रा आणि नंबर 5 स्मृती. हे 5 प्रकारचे चष्मे आहेत, 5 प्रकारच्या अंडरस्टँडिंग आहेत. या 5 वृत्ती आहेत. वृत्ती कोणाच्या? चित्ताच्या. वृत्ती म्हणजे काय? कसं समजून घेतात. आता या 5 वृत्ती ना 2 प्रकारच्या आहेत. या 5 मध्ये सुद्धा 2 आहेत. एक आहे क्लिष्ट आणि दुसरं आहे अक्लिष्ट. बोलत राहा काय काय? क्लिष्ट आणि अक्लिष्ट. त्यालाच पतंजली ऋषींनी योगसूत्रात सूत्रबद्ध केलेले. पतंजली ऋषींची योगसूत्रांचा वेगळा सत्संग षडदर्शन झाल्याच्या नंतर आपण घेऊयात. पतंजली ऋषींनी त्याला सूत्रबद्ध केलं. कसं? वृत्तयः पंचतयः क्लिष्टा क्लिष्टा. म्हणजे या ज्या वृत्ती आहेत, याच्यातल्या काही वृत्ती क्लिष्ट म्हणजे त्रास देणाऱ्या आहेत आणि काही वृत्ती या सुख देणाऱ्या आहेत. पहिली वृत्ती कुठली? बोलत राहा. प्रमाण. प्रमाण ही वृत्ती. आता प्रमाणामध्ये म्हणजे या जीवनाला कसं समजून घेतायत, या विषयांना कसं समजून घेतायत, तर त्याच्यात 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. काय काय सांगितलं होतं? लिहत राहा पटपट पटपट. काय काय सांगितलं होतं? प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. म्हणजे जीवनामध्ये जे जे काही घडत आहे ते प्रमाणातून आपण समजून घेतो. प्रमाण नावाच्या चष्म्यातून आपण समजून घेतो. पण प्रमाण या चष्म्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. एक आहे प्रत्यक्ष. आता प्रत्यक्ष म्हणजे काय? याच्यात तुम्हाला इंटरेस्ट घ्यावा लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला ते कळणार आहे. आता प्रमाण म्हणजे काय? तर प्रमाण म्हणजे माझ्या डोळ्यांनी मी बघितलं, मी प्रत्यक्ष बघितलं. पुरुषाला जी सूचना देते की मग माझ्या डोळ्यांनी बघितलं रे बाबा, मी बघितलं प्रत्यक्ष, मी बघितलं, माझ्या डोळ्यांनी बघितलं. प्रत्यक्ष म्हणजे काय? जे समोर घडतंय. समजतंय का? आणि तुम्ही या वृत्तीमुळे चित्त तयार होतं आणि चित्ताच्या इन्फॉर्मेशनमुळे पुरुषावरती त्याचा तसा परिणाम होत असतो. तर प्रत्यक्षम किम प्रमाणम म्हणजे काय? हातच्या कांकणाला आरसा कशा? माझ्या हातात जर कांकण म्हणजे बांगडी आहे, तर माझ्या हातात बांगडी आहे का नाहीये हे मी आरशात कशाला बघू? कळत आहे का? म्हणजे नॉलेज जगाचं कसं मिळालं? मी बघितलं, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. अर्थात या प्रत्यक्षमध्ये सुद्धा आहे बरं का, की प्रत्यक्ष सुद्धा तुम्ही कसं समजून घेता. जे प्रत्यक्ष आहे ते सत्यच असतं असंही नाही बरं का. जरी तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघितलं, उदाहरणार्थ एक बहीण आणि भाऊ गाडीवरतून चाललेले आहेत, दोघं जण काहीतरी गप्पा मारत चालले आणि तुम्ही त्यांना ओळखत नाही. तुम्ही काय म्हणता? मी प्रत्यक्ष बघितलं, एक पोरगन पोरगी चालली होती गप्पा मारत. या पोरापोरींचं आजकाल काही खरंच नाही. पण तुम्हाला काय माहिती ते पोरग आणि पोरगी कोण आहे? ते बहीण भाऊ होते. समजतंय का? पण ऍटलिस्ट तुम्ही बघितलं तर खरी. प्रत्यक्ष म्हणजे काय? बघणं. समजतंय तुम्हाला?
सांख्य दर्शन काय आहे? प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम यांना मानतं. पण योग दर्शन काय म्हणतं की प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम याच्यावर योग आहे. योग ही एक अवस्था आहे, ती याच्यावर आहे. योग दर्शन समजून घेतलं तर तुम्ही त्याला मानतात. मग प्रत्यक्ष म्हणजे काय? डायरेक्टली आग बघणं, तुमच्या डोळ्यांनी बघणं आग. पण आग जरी डोळ्यांनी बघितली नाही तरी आग होती हे तुम्हाला कळेल. कसं कळेल? त्यासाठी दुसरं आहे, प्रमाणाचाच दुसरा चष्मा, तो आहे अनुमान. अनुमान म्हणजे काय? तर काय घडलं हे बघून तुम्ही अंदाज लावू शकता की आग तर मला दिसत नाहीये, आग दिसत नाहीये, पण इथे मला धूर दिसतोय. मग आपण म्हणतो ना, जहां धुआं वहां आग आहे, बरोबर? मग इथे आग लागून गेलेली होती. हे काय चालू आपलं ज्ञान कसं मिळतं, कसं ज्ञान घेतो आपण, हे अनुमान आहे. पण या अनुमानामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. खूप डिटेल सांगतोय मी, त्याच्यामुळे वही पेन घेऊन बसा. 5 चष्मे. पहिला चष्मा प्रमाण, प्रमाणामध्ये 3, प्रत्यक्ष, अनुमान, आगम. प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यांनी बघणं, उदाहरणार्थ आग दिसते तुम्हाला. अनुमान म्हणजे काय? अनुमान म्हणजे धूर आहे, त्याच्यातून ओळखलं तुम्ही, अनुमान केलं, अंदाज बांधला की इथं होतं. पण अनुमानामध्ये सुद्धा 3 गोष्टी, 3 प्रकारचे अनुमान आहे. एक आहे पूर्ववत अनुमान. काय सांगितलं? पूर्ववत अनुमान. पूर्ववत अनुमान म्हणजे काय? की ती गोष्ट घडण्यापूर्वीच तुम्ही अनुमान करता, तुम्हाला नॉलेज होऊन जातं, तुम्हाला ज्ञान मिळतं. म्हणजे काळे ढग आहेत, गरमी पण होतीये, विजा पण कडाडतायत, सध्याला पाऊस नाहीये, पण पूर्ववत अनुमान म्हणजे काय? या परिस्थितीमुळे तुम्ही अंदाज बांधला की आता पाऊस पडणार आहे. कळालं पूर्ववत अनुमान म्हणजे काय? तर तुम्ही अंदाज बांधला, पूर्ववत म्हणतात. दुसरं काय आहे? दुसरं आहे ते म्हणजे तुम्ही आता पूर्ववत नाहीये. दुसरं जे आहे ते म्हणजे शेषवत. शेषवत म्हणजे काय? तर शेषवत म्हणजे घडून गेल्याच्या नंतर तुम्ही अंदाज बांधला. म्हणजे सध्यालाही पाऊस नाहीये, पाऊस तर नाहीये, पण लक्षपूर्वक आहे का, तुम्हाला जमीन ओली दिसली, चिखल दिसला. मग जमीन ओली दिसली, चिखल दिसला, याचा अर्थ काय आहे? शेषवत म्हणजे काय? घडून गेलं. तर पाऊस पडून गेलेला आहे, कारण पाणी वाहतंय, चिखल आहे. कळलं? हे घडून गेल्याच्या नंतर अंदाज बांधला. आणि तिसरं आहे ते म्हणजे सहचर्य अनुमान. सहचर्य म्हणजे काय? की तुम्हाला दिसतही नाही काही, पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अंदाज बांधला की पृथ्वी गोल फिरते. पण पृथ्वी गोल फिरते तुम्ही बघितलेलं आहे का? नाही, पण कोणीतरी नॉलेज दिलेलं आहे. मग त्याच्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त होतोय. तर शेषवत अनुमान आणि सहचर्य अनुमान म्हणजे काय? की तुम्हाला हे सगळं नॉलेज आहे, हे सगळं माहिती आहे, त्याच्यातून आता दिवस आहे. पण सहचर्य अनुमान म्हणजे काय? तर तुम्हाला हे माहिती आहे की आता दिवस आला ना, तर 12 तासाच्या नंतर रात्र होणार आहे. कळतंय? हे काय आहे? याचे नॉलेज घेण्याची पद्धत आहे. कळालं? अनुमान एक आहे प्रत्यक्ष, दुसरे अनुमान. अनुमानामध्ये पण 3 प्रकार. आणि तिसरं, प्रमाणाचा तिसरा उपचष्मा कुठला आहे? आगम. आगम म्हणजे कुठून ज्ञान घ्यायचं? मला सांगा. प्रत्यक्ष म्हणजे ज्ञान कुठून घेतलं? डोळ्यांनी. त्याच्यानंतर अनुमान म्हणजे ज्ञान कुठून घेतलं? अंदाजातून. अंदाजाचे पण 3 प्रकार. आणि आगम म्हणजे काय? शब्दांनी नॉलेज घेतं. की तुम्हाला तर काही माहिती नाहीये, पण तुम्हाला जरी काही माहिती नसेल तरी सुद्धा ज्यांनी माहिती घेतलेली आहे, ज्यांनी नॉलेज घेतलेलं आहे, त्यांनी काय केलं? त्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की माझा अनुभव आहे की बाबा रे, इथं असं असं आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवा. समजतंय? त्यांनी अनुभव घेतलेला आहे की ते धूर दिसतंय, कोळशेत. आता कोळशेत, लाल कोळशेत, तुम्हाला माहिती नाही कोळशांविषयी, पण कुणीतरी अनुभवी सांगतं की कोळशाला पकडू नको, कोळशाला जर पकडलं ना चटका बसेल. मग जर तुम्ही त्यांचं ऐकलं तर तुमचं चांगलं होणार, बरोबर का? त्यांनी नॉलेज दिलं तुम्हाला, शब्दांमधून नॉलेज दिलं.
आणि एखादा जर दीडशाना असेल बाबूसारखा, आपण कोणाचं ऐकत नाही, आपण कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवत नाही, मी माझे कोळशे हातात पकडून अनुभवच घेणार आहे, पकडलं, अयो भाजलं ना हात. घुसतंय का डोक्यामध्ये? याला म्हणतात काय? काय म्हणतात? आगम. तर पहिला चष्मा कुठला आहे? प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान, आगम. दुसरा चष्मा काय? नॉलेज कुठून घेतो आपण? ते आहे विपर्यय. आता विपर्यय म्हणजे काय? विपर्ययाचा अर्थ आहे मिथ्या ज्ञान, खोटं ज्ञान, जे नाही ते आहे असं वाटणं, त्याला काय म्हणतात? मिथ्या ज्ञान. मग मिथ्या ज्ञान जर घेतलं तुम्ही, जे नाही ते आहे असं वाटलं, तर त्याचा परिणाम चांगला होईल का वाईट होईल? सांगा. वाईटच होणार. का बरं? ते नाहीच आहे पण तुम्ही त्याच्यात अडकून गेले. उदाहरणार्थ बघा, अनेक प्रॉब्लेम्स कशामुळे आहेत आपल्या आयुष्यातले? मिथ्या ज्ञानामुळे. ही चित्ताची वृत्ती आहे, हे विसरू नका. काय सुरू आहे ते विसरायचं नाही. उदाहरणार्थ समोर दोरी पडलेली, पण थोडासा अंधार होता, वारा आलं, दोरी हल्ली. आता दोरी हल्ल्यामुळे तुम्हाला असं वाटलं की तिथे ती दोरी नाहीये, तिथे काय आहे? साप आहे. आणि सापाने जर घेतली पप्पी तर मी जाईल मरून. आणि तुमची धडधड वाढली, तुमची धडधड वाढली, तुमचं हृदयाचे ठोके वाढले, तुमचे पल्स रेट वाढले, तुम्ही घामेघूम झाले, तुमची बोबडी वळाली, तुम्ही बोलायचं काहीतरी बोलू शकले नाही, हा 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 असं करतायत. आणि तुम्ही पळण्याचा प्रयत्न केला, थोडंसं पुढं पळाले आणि पडली बेशुद्ध, डायरेक्ट ICU मध्ये ॲडमिट. आता मला सांगा, ICUत ॲडमिट झालं हे खोटं आहे का? नाही. घाम आला, धडधड वाढली, पल्स रेट वाढला, हे खोटं आहे का? नाही. ते झालेलंच आहे. पण ते झालं कशामुळे? जे नाही ते आहे असं समजणं. तुम्ही काय, कशाला काय समजलं सांगा, मला उत्तर द्या. दोरीला काय समजलं? दोरीला तुम्ही काय समजले? साप. आयुष्यातले 90% प्रॉब्लेम्स हे मिथ्या ज्ञानामुळे, हे विपर्ययामुळे. जे नाही ते आहे असं समजवणं. ज्यावेळेला तुम्हाला सत्य समजतं त्यावेळेला तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये अडकत नाही. कळालं? पाण्यामध्ये एक छडी टाकली मी, पाण्यामध्ये काठी टाकली. आता काठी दिसायला वाकडी आहे. मिथ्या ज्ञान म्हणजे काय? तुम्ही नुसतं बघता आणि तुम्ही का काठी वाकडी आहे बरं का. कारण पाण्यात जर तुम्ही काठी टाकली तर ती वाकडी दिसणार ना, पाण्यात वाकडी झाल्यासारखी दिसणार, पण हे मिथ्या नॉलेज आहे, हे खरं नाही आहे. आणि कुणीतरी तुम्हाला सांगतं की अरे बाळा, लेकरा, सोन्या मोत्या, हे खरं नाही आहे माय. पण तुम्ही त्या, मी बघितलं, माझ्या डोळ्यांनी बघितलं ना. अरे बाबा, तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं, बरोबर आहे, प्रत्यक्ष बघितलं, पण जे प्रत्यक्ष बघतो ते खरंच आहे असं नसतं राजा. समजतंय का तुम्हाला? जे प्रत्यक्ष बघतो ते बघण्याकरता दृष्टिकोन जो देतो ना, त्याला गुरु म्हणतात. त्या गुरुवरती थोडासा विश्वास ठेव, गुरुचं ऐक. कळतंय का? ती काठी जर पाण्यातून बाहेर काढली तर वाकडी नाहीये, तुला सत्य कळेल. म्हणून सत्याला जाणण्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यकता जर कशाची असेल तर ती आहे योग्य ज्ञानाची. हे सगळं संसार करा, घरदार, गाडी, बंगला, पैसा सगळं मिळवायचं, पण हे सगळं मिळवताना माऊलीजी तुम्हाला सांगतात की याच्यात अडकू नका. तुम्ही न अडकता पण मिळवू शकता. आणि योग आजचा सत्संग त्याच्याकरता, म्हणून लक्षपूर्वक ऐक, सोबत घे सगळ्यांना. भूक लागली ना लागू दे, पण याच्यामध्ये अडकू नको तू, ते ऐक. का बरं? कारण हा सत्संग संपल्याच्या नंतर तू जे जीवन जगणार आहे ना, त्या जीवनाचा खरा चष्मा म्हणजे सत्संग आहे. त्या मिथ्या ज्ञानात तू अडकणार नाही. कोणी शिवी दिली तर तू अडकणार नाही, कारण तुला हे कळणार आहे की ती शिवी तुला नाहीये. आणि त्यांच्याकडे ते शिवी देण्यासारखं ते आहे ना, त्यांनी ते दिलं, तू त्यांना छान स्माईल दे, कारण ते तुला नाहीच आहे ना. तू आहेस कोण? अरे तू सगळ्यांच्या पलीकडचा. याच्यासाठी गुरुची गरज आहे, याच्यासाठी ज्ञानयोगाची गरज आहे. याच्यासाठी ज्यांनी शिबिर केलं नाही ना, त्यांनी शिबिर करा. लोकांचे प्रॉब्लेम असे आहेत की शिबिर करा म्हणणं सुद्धा त्यांनी मिथ्या ज्ञानात अडकल्यामुळे त्यांना काय वाटतं, असं कधी असतं. ते दवाखान्यात जातील पण स्वतःला वेळ देणार नाही. अरे तुम्ही 24 तास परमात्म्याने दिले ना, त्यातले 23 तास काढा ना वेळ.
सकाळची सुरुवात हसून करा, आनंदाने करा, प्राणायाम करा, ध्यान करा, सगळ्यांनी सोबत एकत्र येऊन शिबिर करा. ज्यावेळेला तुम्ही सकाळी 1 तास देणार आहे त्यावेळेस त्या मिथ्या ज्ञानात अडकणार नाही. कारण मिथ्या ज्ञानातून तुम्हाला कोण बाहेर काढतं? विपर्ययातून जर तुम्हाला कोणी बाहेर काढत असेल तर फक्त एकच गोष्ट बाहेर काढतं, सत्य ज्ञान. आणि सत्य ज्ञान देणारा गुरु आहे. हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे सत्य ज्ञान नाहीये, हे पैसे कमवण्यासाठीचं ज्ञान आहे. सत्य मी बद्दलचं ज्ञान आहे. माझ्याकडे लाखो रुपये आहेत पण त्या लाखो रुपयाचा आनंद जर मी घेऊ शकत नाही, माझ्याकडे लाखो रुपये पण ते लाखो रुपये कमवत असताना, ते जे लाखो रुपये आहेत माझ्याकडे, हे लाखो रुपये कमवत असताना, लक्षपूर्वक आहे का, माझ्याकडे लाखो रुपये आहेत पण लाखो रुपये कमवत असताना मी आनंदीच नाही, तर लाखो रुपयाचा आनंद तुम्हाला मिळेल का? माझ्याकडे कोट्यवधी रुपये आहेत पण मला ब्लड प्रेशर झालेलं आहे. माझ्याकडे कोट्यवधी रुपये पण मला अन्ननलिकेचा कॅन्सर झालाय. माझ्यासमोर पंचपक्वानं ठेवलेले आहेत पण मला ऍसिडिटीचा त्रास होतोय. तुम्ही सांगा ना, मला कसा आनंद मिळणार तुम्हाला? मग घरदार, गाडी, बंगला, पैसे कमवायचे नाही मी असं सांगत नाही. मी काय सांगतोय, अरे याच्यापेक्षा जास्त कमव, पण चल माझा हात पकड, ये माऊलीसोबत, ये ज्ञानयोगासोबत. ज्ञानयोग तुला असा दृष्टिकोन देईल की सगळं करायचं पण सगळ्यात न अडकता करायचं. प्रकृतीचा आनंदही घ्यायचा, पण कसा आनंद घ्यायचा? पुरुष प्रकृतीत न अडकता आनंद घेऊ शकतो. आणि याच्यासाठी आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर, याच्यासाठी हा सत्संग आहे. हे आज तुम्हाला महत्व कळत नाही. अरे छोट्या छोट्या गोष्टी बघा तुम्ही. एक मुलगा एका मुलीवरती प्रेम करतो, मुलीने नाही म्हटलं, झालं, संपलं, याने स्वतःला मारून टाकलं. परमात्म्याने दिलेलं हे जीवन काय केलं? आत्महत्या केली. कशामुळे केली? कारण तुम्ही आईबाप, तुम्ही काय करताय? तुमच्या पोराला पहिली ते त्याची डिग्री मिळेपर्यंत फक्त एकच शिक्षण देताय. कुठलं? पुस्तकी ज्ञान. बस, फक्त पुस्तकी ज्ञान, अविद्या. आणि पूर्वी का आत्महत्या नव्हत्या? कारण पूर्वीच्या काळी गुरुकुल होतं. हे जे आपण बघतोय ना दर रविवारी, हे होतं. मग हे ऐकताना ठीक आहे, तुम्ही ऐकत आहात, तुम्ही स्वतःला विचारा, हे ऐकण्यात इंटरेस्ट आहे का हो तुम्हाला? तुमच्यात सगळं काही आहे पण तुम्ही कळीच्या रूपात आहात. तुमच्यात सुगंध आहे पण कळीच्या रूपात आहेत. कळी फक्त शक्यता आहे. कळी जर उमलली तर त्याचं फुलात रूपांतर होईल, आणि फूल जर कळीचं झालं तर सुगंध पसरेल. तुम्ही सगळेजण, तुमच्यात नॉलेज आहे, तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात ऊर्जा आहे, पण ती सुप्त स्वरूपात आहे. गुरु काय करतो? ज्ञानयोग काय करतो? हा सत्संग काय करतो? ती जी सुप्त स्वरूपातली शक्ती ना, त्याला जागृत करतो, तुम्हाला दाखवतो की मिथ्या ज्ञानात अडकू नको रे बाबा. आणि म्हणून या शिबिराची, या सत्संगाची गरज, आपल्या ज्ञानयोगाची गरज. ज्ञानयोग फक्त योगासन प्राणायाम नाहीये. चला करा भस्त्रिकान, करा अनुलोम विलोम प्राणायाम, इतकंच नाहीये. ज्ञानयोग जीवनाचा आरसा आहे. ज्ञानयोग तुमच्या मूळ स्वरूपाला जाणण्याचा रस्ता आहे. ज्ञानयोग तुम्हाला सत्याचं दर्शन करणारा चष्मा आहे. बस त्याच्यासाठी इंटरेस्ट घेऊन ऐका. आणि हे म्हणून लहानातल्या लहान मुलाला ऐकवा. माझ्या आईबाबांनी, माझ्या वडिलांनी अगदी लहान, मला ज्या वेळेला अगदीच मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून आमच्या घरात भजनं, आमच्या घरात तेव्हापासून हे सगळं पुस्तकं वाचणं, घरातली लायब्ररी. माझे वडील स्वतः मला फिरायला घेऊन जायचे, अगदी 10-10 किलोमीटर फिरवायचे. त्या कर्तव्याची त्यांनी मला जाणीव करून दिली. त्यांनी मला ध्यानाला मुद्दाम बसवायचे, ते करून घ्यायचे माझ्याकडनं ते ध्यान. आणि आज त्याचं फळ मी भोगतोय. आज माझ्याकडे पैसे नाहीत का? आज माझ्याकडे घर नाही का? आज मी यशस्वी नाही आहे का? घर, गाडी, बंगला, पैसा पहिलेही होतं, आताही आहे. पण ते असलं काय नसलं काय मला त्याचा फरक पडत नाही. मी समाधानी आहे. आणि तुम्हाला पुन्हा एक सांगतो की समाधानी माणूस, पैशाचा नियम आहे का? समाधानी माणूस पैशाच्या मागं लागत नाही. आणि पैशाचा नियम आहे, जो पैशाच्या मागं लागत नाही त्याला पैसे मिळतात. असमाधानी माणूस पैशाच्या मागं लागतो. पैशाला इंग्लिशमध्ये करंट असं करन्सी म्हणतात. करन्सी हा शब्द करंट पासून निर्माण झालेला आहे. करंट जो पळत राहतो, धावत राहतो. मराठीत त्याला चलन म्हणतात. चलन म्हणजे जे चालत राहतं. तुम्ही पैशाच्या मागं धावत राहा, धावत राहा, धावत राहा. आनंद मिळत नाही, समाधान मिळत नाही, पैसे पण मिळत नाही, सगळे रोग येऊन बसतात. यश नीट आहे का? यश हे फुलपाखरासारखं आहे. आरोग्य हे फुलपाखरासारखं आहे. फुलपाखराच्या मागं धावा, फुलपाखरू पुढे पुढे पळत राहतं. काहीच नका. समाधानाने निसर्गाशी एक व्हा, प्रेमभाव ठेवा.
ते फुलपाखरू उडत 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 तुमच्या खांद्यावरती येऊन बसते. समजते? म्हणजे योग फक्त रोग दूर करणं नाही, योग फक्त प्राणायाम ध्यान करणं नाही. तुम्ही प्राणायाम ध्यान सुद्धा कशासाठी करता हो? सांगा मला. आज तुमच्याकडनं उत्तर द्या की हे आपण आज शिकतोय हे कशासाठी शिकतोय आपण, हे तरी तुम्हाला माहिती. तुम्ही मंदिरात जातात, तुम्ही मंदिरात सुद्धा कशासाठी जातात? तुमचा हेतू काय? तुमचा हेतू काय आहे? हे शिकण्याचा हेतू काय आहे? फक्त रोगमुक्ती हा हेतू आहे? खरंच प्राणायामाचा फक्त रोगमुक्ती हा अनुभव येऊ शकतो? अरे तुम्ही देवाकडे सुद्धा गेला ना, नीट आहे का, तुम्ही परमेश्वराकडे जरी गेलात ना, तर परमेश्वराकडे गेल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणता? देवा मला तू पाहिजे असं कोणी म्हणत नाही. परमेश्वराकडे गेल्याच्या नंतर देवा मला तुझं दर्शन घ्यायचं असं कोणी म्हणत नाही. तुझं दर्शन दे, तू मला पाहिजे असं कोणी म्हणत नाही. तुम्ही परमेश्वराकडे गेल्याच्या नंतर सुद्धा काय मागतात? मला यश दे. तुम्ही परमेश्वराकडे गेल्याच्या नंतर काय मागतात? मला पहिला नंबर दे, मला पैसे दे, मला श्रीमंत कर, मला संकटातून सोडव. एकदा विचार करा, परमेश्वराला खरंच हे मागण्याची गरज आहे का? परमेश्वर म्हणजे तुम्हाला निर्माण करणारा तो पुरुष, तो महापुरुष, तो परमात्मा तत्व. आता आईला काय गरज आहे लेकराची? लेकराच्या भल्यासाठीच आई जगत असते. आईला सांगण्याची काय गरज आहे लेकरांनी की आई मला तू प्रेम दे? तुम्ही काय करताय दुर्दैव, तुमची जी आई आहे ना, कोण? तो परमात्मा, ती माऊली, तिला तुम्ही वस्तू मागताय. मी काय सांगतोय? माऊलीमय व्हा ना. आणि हेच कबीरांनी किती छान सांगितलं. कबीरांनी त्यांच्या ओव्यांमध्ये किती छान सांगितलं. हेरत हेरत हे सखी रह्या कबीर हे राय, बूंद समानी समुंद में सोकत हेरी जाय, सोकत हेरी जाय. किती सुंदर सांगितलं कबीरजी. हेरत हेरत हे सखी रह्या कबीर हे राई. परमेश्वराला शोधत 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 मी परमेश्वराकडे गेलो. पण कसं झालं त्या कबीराचं? बूंद समानी समुंद में सोकत हेरी जाय. जसा पाण्याचा थेंब समुद्रात पडला की त्याचं अस्तित्वच राहत नाही, तो सागर होतो, तसं परमेश्वराचं दर्शन घेता घेता सोकत हिरी जाय. कुठे शोधू मी? मी राहिलोच नाही, मी परमात्मामय होऊन गेलो. देव पहावयासी गेलो आणि देवची होऊन राहिलो. हेरत हेरत हे सखी रह्या कबीर हे राय, बूंद समानी समुंद में सोकत हेरी जाय. देव पहावयासी गेलो, देवचे होऊन ठेवलो. आणि नंतर नाही, आत्ता या क्षणात सांगा स्वतः. काय सांगा? की मंदिरात मी याच्यानंतर मागण्याकरता जाणार नाही. मंदिरात देवाला मागण्याची गरज नाही. मी कशाकरता जाईल? न मागता त्याने जे दिलंय परमेश्वरा, मी धन्यवाद देण्याकरता जाईल. पण हे कधी कळणार आहे? हे कशाचं सुरू आहे आपलं? हे कधी कळणार आहे? ज्यावेळेला सत्य ज्ञान होणार आहे. सत्य ज्ञान कधी होईल? ज्यावेळेला विपर्य म्हणजे मिथ्या ज्ञानातून तुम्ही बाहेर येणार आहे, त्याच वेळेला हे सत्य ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. कळतंय? तर विपर्य मिथ्या ज्ञान हा एक चष्मा. त्याच्या पुढचा चष्मा आहे तो म्हणजे विकल्प. आता विकल्प म्हणजे काय? विकल्पाचा अर्थ आहे शब्दामुळे निर्माण झालेला भ्रम. विकल्पाचा अर्थ काय? बोलत राहा. शब्दामुळे निर्माण झालेला भ्रम म्हणजे काय आहे विकल्प? म्हणजे काय? तर तुमचा तो पुरुष त्या चित्तामुळे अडकतो. कशात? प्रकृतीत. पण चित्त काय करतं? चित्त कशाने ज्ञान घेतं? कुणाच्या तरी शब्दाने. आणि कुठले शब्द? विकल्प म्हणजे जे खरे शब्द नाही आहेत, पण तुम्ही त्याला खरं समजतात. म्हणजे कुणीतरी एक जण तुम्हाला सांगतो, अरे काय त्या माऊलीच्या नादी लागला राहतो, त्या माऊलीच्या नादी लागू नको तू. त्याच्याऐवजी काय? अरे सुख सुख कशात सुख आहे? हे ध्यान करण्यामध्ये. समाधान कशाने? ध्यान करण्यामध्ये. हे बिलकुल नाही. ध्यान करण्यामध्ये समाधान नाहीये बाबा. समाधान, खरं समाधान जर पाहिजे असेल ना, तू दारू पी. अरे
मी दारू पितो ना असं समाधान, सकाळी पिताना कुठे असतो आणि संध्याकाळी गटारीत लोळत असतो, कुठे काही कळत नाही. अरे चल मेरे साथ जरा दारू पी, मस्त बियर मार. कुठे ते करतो तू. आता हे शब्द तुम्ही कोणाचे तरी ऐकले आणि तुम्ही काय केलं, त्या शब्दाला खरं मानलं. अरे माऊलीचं काही खरं नाहीये, आपण दारूचा आनंद घेऊ. आता मला सांगा, शब्दांमुळे तुम्ही त्या दारूत अडकले आणि त्या दारू जर तुम्ही प्यायला लागले, आता त्या दारूमुळे म्हणजे काय, विकल्प, त्या दारूत जर तुम्ही अडकले तर तुम्ही मला सांगा, तुम्ही कधीतरी योगाकडे येऊ शकतील का? म्हणून योगाकडे नेणारा योगाकडे जातानाचा सगळ्यात मोठा अडथळा जो ना, तो एक कुठला आहे, तो आहे विकल्प आणि विपर्य. कोणीतरी तुम्हाला सांगतं, अरे काय ती योगा करत बसतो यार, मस्त झोप, त्याच्यावेळी कुठं ते ताण घेत राहतो, सकाळची वेळ राव, मस्त झोपायचं असतं, कुठं त्या माऊलीच्या नदी लागतो. झालं, तुम्ही जात नाही का बरं, त्याच्या शब्दात अडकला. आणि चुकीचं शब्द लवकर परिणाम करतात, लक्षात घ्या. खोटे शब्द लवकर परिणाम करतात, कारण तुमचं मूळ स्वरूप काय, स्वच्छ. आणि स्वच्छवरती एक जरी काळा टिंब असेल ना, पांढऱ्या शुभ्र पडद्यावर एक जरी काळा टिंब असेल ना, तो उठून दिसतो. इथे नेहमी सांगतो की 2 तास मी जीव तोडून खूप मनापासून तुम्हाला बोललो आणि खूप छान समजवलं की बाबा रे तू असा असा आहे, पण मध्ये 1 मिनिट पण नाही, 1 सेकंद फक्त तुम्हाला एक शिवी दिली. 2 तासात जे काही जीव तोडून मी बोललो ना, तुम्हाला ते लक्षात राहणार नाही. आयुष्यभर तुमच्या एकच लक्षात राहील, काय, शिवी दिली. समजतंय का? याला काय म्हणतात, विकल्प, चुकीच्या शब्दात अडकून जाणं. मग असे लोक योग करूच शकत नाही. माऊलीजी तुम्हाला सांगतात का रे, ज्ञानयोग शिबिर करून सोडून देऊ नको, सत्संग करून सोडून देऊ नको, रोज दर. अरे आणि मी तर तुमची जबाबदारी घेतली हो सगळ्यांची. मला काय गरज आहे हा सत्संग, पटापटा जेवण सोडा, बाकीचं सगळं करा, सत्संग घ्या, लगेच युट्यूबवरती टाका. युट्यूबला टाकल्याच्या नंतर तो सत्संग, ती लिंक 2 दिवसाला मी पाठवतो तुम्हाला, जे माझ्या मोबाईलमध्ये ऍड आहेत. कारण माझी तळमळ आहे की लोक या चक्रात न अडकता त्यांनी या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, आजारी न पडता आनंद घेतला पाहिजे. तू कर, चल, तू चल माझ्यासोबत, मी प्रत्येकाला ओढत घेऊन जातो. पण सगळेच कुठे यायला तयार, पुन्हा कबीरजी हेच सांगतात ना, चलो चलो सबको कहे विरला पहुंचे कोई. माऊली तर सांगतात, चला 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 चला, चल माझ्यासोबत चल. हे विकल्प आहे, हे विपर्य आहे, हे चुकीचं ज्ञान आहे. पण 100 लोकांना म्हटलं ना, 10 लोक प्रवास सुरू करतात आणि 10 लोकांमधले 1 जण पोहोचतो. विरला पहुंचे कोई. का बरं? कारण बाकीचे लोक मिथ्या ज्ञानात आणि मिथ्या शब्दात अडकले. विकल्प म्हणजे काय, चुकीच्या शब्दात. माऊलीजी सांगतात की ये, चल सत्संग ऐक, मला रिप्लाय दे, चल ग्रुपवर ऍक्टिव्ह राहा, चैतन्य वनात ये. पण कुणीतरी XYZ ज्यांनी कधी अनुभव सुद्धा घेतलेला नाहीये, ते तुम्हाला सांगता, अरे काही खरंय का त्या माऊलीचं, काही खरंय का त्या ज्ञानयोगाचं, काही खरंय का त्या XYZ ज्याला कोणाला तुम्ही म्हणता त्या बाबाचं. हे काय वय आहे का आपलं? हे सगळं म्हातारं झाल्याच्या नंतर करायचं. आपलं वय कोणतं? दारू ढोसायचं वय तुमचं, टेन्शन घ्यायचं वय तुमचं. पण तुम्ही त्याच्या शब्दात अडकतात. का अडकतात? कारण ते अडकणं सोपं आहे. कोणी ते सांगतं, अरे काय ते करतोय रे, अरे माऊली स्वार्थ आहे त्याच्यामध्ये, कसलं ते माऊलीच्या स्वार्थासाठी माऊली करतायत. आता हा माणूस माऊलीला ओळखत नाही, तुम्ही ओळखतात माऊलीला, पण तरी सुद्धा तुम्ही ते ऐकताल आणि माऊलीला सोडताल. का बरं? विकल्प खूप सोपं आहे, अडकणं खूप सोपं आहे, पिंजरा लावणं खूप सोपं आहे, त्याच्यातून निघणं. विकल्प हा पिंजरा आहे. आणि मी काय सांगतोय, ज्ञानयोग किंवा माऊली एक उदाहरण देतोय मी, ज्याला तुम्ही मानता त्यालाच माना. पण असं तुमच्या आयुष्यात काय आहे मला सांगा की जे तुमच्या आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक प्रगतीसाठी एक ठिकाण आहे. जसं आपले चैतन्य वन आहे, जसं ज्ञानयोग आहे. तुम्ही ज्ञानयोगातच या, चैतन्य वनातच या, मी म्हणत नाही, पण अशी कुठली एक जागा आहे की जिथे तुम्ही नतमस्तक होऊन सातत्य ठेवलं आणि ते टिकवून ठेवलं? काय आहे असं तुमच्या आयुष्यात की जी तुम्ही सुरुवात केली आणि पूर्ण केली? कोण पूर्ण करू देत नाही तुम्हाला? हे नकारात्मक बोलणारे लोकांचे शब्द. आणि तुम्ही त्यांना, माऊली जीव तोडून सांगताय, डोळ्यात दिसत असेल तर तळमळ तुमच्याविषयीची बघा, या तळमळीने सांगताय, अरे तू ज्ञानयोगाच्या सोबत राहा, चल, हे तुझ्या चांगल्यासाठी आहे. पण कुणीतरी एक जण तुम्हाला सांगतो काय खरं येतं बाबाचं, आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतात, तुम्ही त्याला गुरु बनवतात. आणि त्याला गुरु बनवलं की जसा तुमचा गुरु तसं जीवन सुरू.
चल गुरु हो जा शुरू. कळतंय तुम्ही काय मध्ये टाकतायत? अरे कितीतरी लोक तुमच्या आजूबाजूचे तुम्ही तुमच्या चष्मेने बघत नाही. एक जण तुम्हाला कुठला तरी XYZ माणूस सांगतो की तो माणूस तसा आहे, तुम्ही त्याला त्याच्या चष्म्यातून बघताय. नीट आहे का मी काय सांगतोय? दुसऱ्याला तिसऱ्याच्या चष्म्यातून बघणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तो काय सांगतोय ते घ्या, सोडून द्या, तुम्ही अनुभव घ्या. पण नाही घेऊ शकत कारण विकल्प. त्याच्यानंतरचा पुढचा चष्मा आपल्याला हे संपवायचं आहे 11 वाजेपर्यंत. पुढचा चष्मा कुठला आहे? तो आहे निद्रा. याच्यातून सुद्धा नॉलेज मिळतं. कसं काय? कारण निद्रा जी आहे, निद्रा म्हणजे काय? तर निद्रेचा अर्थ आहे अभाव प्रत्ययालंबा वृत्ती निद्रा, असं पतंजली ऋषींनी सांगितलेलं आहे. विकल्पाबद्दल काय सांगितलं? शब्द ज्ञान अनुपाती वस्तू शून्यो विकल्प, हे जे सूत्र आहे ते त्यांनी सांगितलं. विपर्यायाबद्दल पतंजली ऋषींनी काय सांगितलं? विपर्ययो मिथ्या ज्ञानम अतद्रुपम प्रतिष्ठम. हे जे सूत्रच सांगितलं मी सोप्या शब्दात तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता अभाव प्रत्ययालंबा वृत्ती निद्रा म्हणजे काय? तर तुमचा अभाव असतो तिथे. झोपल्याच्या नंतर तुम्हाला काही कळतं का? काहीच कळत नाही. म्हणजे वृत्ती काय करते? ही एक वृत्ती आहे की जे ओझं झालं दिवसभर याला हलकं कर, आणि आता झोप जरा, सोड टेन्शन. या जगाला जाणून घेण्यासाठी आहे ना, तू थोडंसं हलकं कर स्वतःला. या ज्या संसारातल्या गोष्टी आहेत ना, याला विसर. या विसरून या संसारातल्या गोष्टींना जर विसरला तरी सुद्धा तुला ज्ञान मिळू शकतं. हा चष्मा घाल बरोबर निद्रेचा. पण निद्रेचा चष्मा सुद्धा 3 प्रकारचा आहे. झोप सुद्धा 3 प्रकारची. पहिला चष्मा आहे सत्व झोप, सात्विक झोप. दुसरे आहे राजसिक झोप, आणि तिसरे आहे तमोगुणी झोप. आता सत्वगुणी झोप म्हणजे काय? तर सत्वगुणी झोप जी आहे, तुमची झोप कुठली तुम्ही ओळखा. सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी. तर सत्वगुणी झोप कोणाची असते? जे दिवसभर आनंदी असतात, जे सकारात्मक आहार घेतात, जे सगळ्यांना प्रेम देतात, जे जीवनाकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने बघतात, जे ध्यान प्राणायाम रेग्युलरली करतात, याचा सगळ्यांचा परिणाम रात्रीच्या झोपेवरती असतो. तुम्ही बघा, अगदी काल तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव असेल. बघा बरं का, असं आहे की नाही, काल मुंबई आणि चेन्नईची IPLची मॅच होती. ज्यांनी 11:30 वाजेपर्यंत मॅच बघितली आणि बेडवरती झोपायला गेले ना, तुम्ही डोळे बंद केले तरी तुम्हाला ती मॅचच दिसत असेल. आश्रमात आपले चैतन्यवनात जे लोक आलेले, तुम्हाला अनुभव असेल बरं का. तुम्ही माझ्यासोबत डोंगरावरती येता, किंवा ट्रेकिंगला जे लोक आले होते, आपण कुठे कुठे महाबळेश्वर इकडे तिकडे ट्रेकिंगला जातो. आता ट्रेकिंगला गेल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही डोळे बंद करतात ना, तर डोळे जरी बंद केले तर झोपेत सुद्धा तुम्हाला डोंगर चढतात हेच तुम्हाला दिसतं. होतं की नाही? सांगा मला. तुम्ही ज्या दिवशी स्विमिंग करतात, तर स्विमिंग केल्याच्या नंतर 2-3 तास स्विमिंग केलं, पोहले पाण्यामध्ये, तुम्हाला डोळे बंद केले तरी पाणीच दिसतं. मला झोप लागत नाही माऊली, झोप लागत नाही माऊली, झोप लागत नाही माऊली. आणि हे लोक पागलसारखे, वेड्यासारखे झोपेच्या गोळ्या घेतात. आणि त्या झोपेच्या गोळ्यांमुळे मेंदूवर परिणाम होतो तुमच्या. अरे काय तुम्ही कुठे चाललेलं आहे? हे सगळं मिथ्या ज्ञान, विकल्पना, आळसाचा परिणाम आहे. झोपेसाठी गोळ्या घेत असतात. अरे गोळ्या घेऊन कधी झोप लागते का? ती गोळ्या घेऊन जे येताना ती झोप नाहीये, ती बेशुद्धी आहे. तुमची शुद्ध हरप नाही. तुम्हाला गरज नाहीये कशाची? झोपेच्या गोळ्यांची. पण झोप लागत नाही, याला कारण काय? तुमची जीवनशैली सुधारा. दिवसभर टीव्ही समोर बसून राहायचं, दिवसा झोपा काढायच्या, कामधंदे काही करायचे नाही, निगेटिव्ह बोलत राहायचं. कशी झोप लागल तुम्हाला? ज्या माणसाला झोपेचा आहे ना, मला काय म्हणतात आहे ना त्याला, काय कुठला आजार असतो तो म्हणतात ना, निद्रानाश. ज्या माणसाला निद्रानाश आहे ना, या निद्रानाशवाल्याला फक्त एकदा
मी गंमत करत नाही, खरंच सांगतोय. या निद्रानाशवाल्याला फक्त एकदा माझ्याकडे ठेवा. त्याला जर तुम्ही माझ्याकडे नुसतं एक दिवस ठेवला ना, नाही 8 वाजता ते झोपलं तर मग बघा. ह्या निद्रानाशवाल्यांना दिवसभर नाचवा, त्यांना दिवसभर डोंगरावरती त्याला घेऊन जा, दिवसभर काम करायला लावा. शरीर थकलं, तुम्ही मला सांगा, शरीर थकल्याच्या नंतर झोप लागेल का नाही लागणार? गोळ्या घेणारे मंडळी, गोळ्यांचा मेंदूवरती दुष्परिणाम होतो. ते गोळ्या तुम्हाला बेशुद्ध करतात. त्याच्याऐवजी शारीरिक कष्ट करा. आणि शारीरिक कष्ट जर तुम्ही केले तर तुम्हाला निद्रा आपोआपच येणार. पहिला नियमच आहे कुठला? शारीरिक कष्ट झाले पाहिजे. दुसरा काय? दिवसभर आनंदी राहा. तुम्ही जर आनंदी राहिले तरी सुद्धा झोप शांत लागते. तिसरा नियम, जर तुम्हाला झोप शांत जगायचं असेल ना, शांततेत जर तुम्हाला झोपायचं असेल ना, तर तिसरा नियम काय झोपेचा? सगळ्यात महत्वाचा आहे. तो कुठला आहे? रात्री झोपेपर्यंत टीव्ही बघत बसू नका. टीव्ही आणि मोबाईलमुळे झोपेचं खोबरं झालेलं, सत्यानाश झालेलं. ठेवून द्या बाजूला. ही तुमच्यासाठी गरज आहे. आज लहान लहान पोरांना निद्रानाश झालेले कशामुळे? हे झोपेपर्यंत टीव्ही, झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी. मग ही निद्रा सुद्धा 3 प्रकारची. सत्वगुणी निद्रा म्हणजे काय? तर त्याला 6 ते 7 तास झोप पुरेशी. आणि पडलं की त्याला शांत झोप लागते. आणि झोपेतून उठल्याच्या नंतर त्याचं पहिलं वाक्य काय असतं? इतकं छान वाटतं ना. म्हणजे झोपेतून उठल्याच्या नंतर तुम्हाला हलकं वाटत असेल, फ्रेश वाटत असेल, छान वाटत असेल, तुम्ही आळस न करता एका क्षणात जर उठत असतात, ती आहे सत्वगुणी निद्रा. 5:30, 6, 5 जे काही तुमची वेळ असेल, खाडकन डोळे उघडतात आणि तुम्हाला पुन्हा लोळत बसा वाटत नाही, पुन्हा आळस येत नाही. का बरं? 6 तासाच्या झोपेतून तुम्ही एकदम फ्रेश झालेला असतात. शरीराला सत्वगुणी निद्रा शरीराला संपूर्ण आराम देते आणि मन शांत करते 6 ते 7 तास. आणि पूर्वीच्या काळी निद्रानाशाच्या गोळ्या नव्हत्या का? आठवा. का नव्हत्या? कारण आपण कुठे झोपायचो? गच्चीवर झोपायचो. आपण बाहेर बास टाकून आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत झोपायचो. आता आपण मोबाईल बघत झोपतो. नका ऐकू, गोळ्या घ्या, मला काय फरक आहे. नंबर 2, ही निद्रा कुठली? रजोगुणी निद्रा. रजोगुणी निद्रा म्हणजे काय? रजोगुण चंचलतेच आहे. ते झोपेत सुद्धा लाथाच मारल, झोपेत सुद्धा बडबडच करल, झोपेत त्याला कंटिन्यू स्वप्न पडत राहते. स्वप्न पडतातच, पण याला नेहमी कंटिन्यू स्वप्नच पडत राहतात. कशामुळे? रजोगुण. रजोगुण कशामुळे? खाणं तिखट, खाणं मसालेदार, भडक. पिक्चर सुद्धा फायटिंगचेच पिक्चर बघेल ते, कपडे सुद्धा तसेच भडक घालेल, चिडचिडच करत राहील. आणि दिवसभर ते तसं वागलं, प्रत्येकाला विरोधच करत राहील, की रात्री झोप रजोगुणी. मग रजोगुणी झोप म्हणजे काय? ते त्याला एक तर झोप लवकर नीट लागत नाही, झोपेत सुद्धा चुळबुळ करत असतं. आणि उठताना, ज्यावेळेस ते उठतं ना, तो उठताना रजोगुणी झोप म्हणजे काय? त्याला उठावंसं वाटत नाही आणि डोळे चोळत उठतं आणि काय म्हणतं? मला झोपच नाही आली यार, मला फ्रेशच वाटत नाही. एवढे 7 तास मी झोपलो पण फ्रेशच वाटत नाही. कुठली झोप आहे? रजोगुणी झोप. आणि तिसरं आहे तमोगुणी. आपल्यापैकी बरेच मंडळी आहेत बघा तमोगुणी. आता तमोगुणी झोप म्हणजे काय? पुरा घोडे बेच के क्या हुआ नींद में कुछ पता नहीं, कोणी मारलं जरी कोणी काही नाही, चोर भी आ गए कोई पता नाही. तमोगुणी झोप कुणाची असते? आळशी लोक, भरपूर इथपर्यंत येईपर्यंत हाणणारे लोक, बेफिकीर, कशाची चिंता नाही, काही जबाबदारी नाही, काही घेणं देणं नाही. तुम्ही बघा, जबाबदारी जर असेल ना, ज्याला जबाबदारी आहे त्याला बरोबर जाग येते, कारण मन जागरूक असतं, पुरुष जागरूक असतो झोपेत सुद्धा. लक्षात घ्या, तुम्ही सगळेजण झोपलेले, 100 लोक झोपले आणि 100 लोकांमध्ये जर मी म्हटलं ए संदीप, तर संदीप नावाच्या माणसालाच ती हाक ऐकू येईल आणि तो बघेल. बरोबर? तुम्ही झोपलेले आहेत आणि झोपल्याच्या नंतर मी जर म्हटलं ए बबली, सगळे झोपतील पण बबली सुटेल. का बरं? झोपेत सुद्धा आत्मा, पुरुष, जाणीव जागृत असते. कळतंय का? पण हे तमोगुणी काय करतं? भरपूर जेवण, रात्री उशिरा जेवण, बेफिकीर, चिंता नाही. आणि तुम्ही बघा, एखाद्या दिवशी तुम्हाला माहिती आहे की मला 5 वाजता
विमान पकडायचं आहे आणि मला अर्जंट काम आहे. तुम्ही 4चा अलाराम लावता. तुम्ही मला सांगा, अलाराम लावण्याचे 1 मिनिट अगोदर जाग येते की नाही येत? जे बेफिकीर बेजबाबदार माणसं आहेत, जे आळशी लोक आहेत, ज्यांना आयुष्यात कुठलंच ध्येय नाही, त्यांची झोप तमोगुणी असते. ज्याला प्राणायामाची आवड आहे, मला 5:30 वाजता, मला 5:45 वाजता माऊलीजींच्या सोबत प्राणायाम करायचे आहे. 5:30ला खाडकन त्याचे 5 वाजता खाडकन डोळे उघडेल आनंदाने. का बरं? त्याच्या आयुष्यात ध्येय आहे. मला काही घेणं देणं नाही यार, केलं तर केलं, राहिलं तर राहिलं, गेलं तर गेलं. हे असे लोक यांना काहीच मिळवू शकत नाही. त्यांची झोप सुद्धा कशी असते? तमोगुणी. घोडे बेच के सो जाते. बस त्यांना कशाची चिंता नाही. ते 8-8, 9-9, 10-10 वाजेपर्यंत झोपेल आणि त्याचा परिणाम पुन्हा जीवनावरती होत असतो. तर निद्रा हा सुद्धा एक चष्मा आहे. तर सात्विक झोप खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे क्लिष्ट आणि अक्लिष्ट या ज्या वृत्ती सांगितल्या, कळतंय का तुम्हाला पतंजली ऋषींनी? की काही सुख देणाऱ्या वृत्ती आहेत, काही दुःख देणाऱ्या वृत्ती आहेत. तर मिथ्या ज्ञान दुःख देणार आहे, खरं ज्ञान सुख देणार आहे. बरोबर? त्याच्यानंतर खरे शब्द जर समजून घेतले, चांगले शब्द, विकल्प म्हणजे शब्दातून मिळणारं ज्ञान, तर ते सुख देईल. आणि वाईट शब्दांना जर घेतलं तर ते दुःख देईल. निद्रामध्ये सत्वगुणी जर निद्रा असेल तर ती तुम्हाला आनंद देईल, आणि तमोगुणी किंवा रजोगुणी असेल तर आनंद देणार नाही. तसं शेवटचं स्मृती. शेवटचा चष्मा कुठला आहे? स्मृती. आता स्मृती काय आहे? स्मृती म्हणजे आठवणी, जुन्या आठवणी. आता या जुन्या आठवणी सुद्धा कशा आहेत? काही सुख देणार आहेत, काही दुःख देणार आहेत. आता या ज्या आठवणी आहेत, या आठवणी सुद्धा, समजा तुमच्या आता सध्याला वाईट घडते, काही वाईट होतंय, पण तुमच्या आठवणी, नाही मी अशा संकटातून बाहेर पडलो होतो, मी बाहेर पडू शकतो. यस, माणसाने नेहमी चांगल्या गोष्टी आठवायला पाहिजे. पण आज एवढे रोगी लोक जे दवाखान्यात मानसोपचार तज्ञाकडे जाऊन गोळ्या घेत मरतायत ना, हे कशामुळे मरतायत? यांनाच जास्त खाज आहे ना जुनं उकरून काढायची. नवरा बायकोचे भांडणं सुरू आहे. गंमत करतोय बरं का, नाही तर नको ते पकडताल, विकल्प घेताल पुन्हा. आजकाल जोक सुद्धा जपून करावा लागतो, कारण ते जोक पण सहन होत नाही लोकांना. नवरा बायकोचे भांडणं सुरू. नवरा भडकलेला, बायको भडकलेली, दोघं जण भडकलेले, हाणामाऱ्यापर्यंत आलेले. तितक्यात बेल वाजते. नवऱ्याला कळतं आपला मित्र आलेला आहे. आता मित्रासमोर बायकोसोबत भांडणं नाही, आपले इमेज खराब होईल ना, आपलं प्रतिमा खराब होईल ना. मग ते नवऱ्याला कळलं की आपला मित्र आला. नवरा काय करतो? बायकोला, प्लीज बाई प्लीज, माझ्या मित्रासमोर थोडीशी इज्जत ठेव बाई. बायकोला तेव्हा जोरत नाही, मला आत्ताच बोलायचं, मला नाही माहिती. नवरा आपला सपशेल शरणागती पत्करतो, माफी मागतो. ठीक आहे, तू बरोबर, मी चूक, प्लीज शांत हो, घरात जा, मी चुकलो. बघा ना, बरेच नवऱ्याला लगेच घरातला आठवतोय बरं का. आता बायको रागारागाने घरामध्ये जाते, नवरा असं करतो, चेहरा चांगला करतो, आणि तो दरवाजा उघडायला जाणार, तितक्यात बायकोचा आतून आवाज येतो. कुठला? की हे इथेच संपलेलं नाहीये, माझ्या मनाचं समाधान झालेलं नाहीये, हे मी पुन्हा उकरून काढणार आहे, आणि योग्य वेळेला योग्य व्यक्ती समोर उकरून काढणार आहे. अशा उकरून काढणाऱ्या स्मृती तुम्हाला दुःख देतात. तो मला असं का बरं बोलला होता, ती मला तशी का बरं वागली होती, तिने तेव्हा मला असं का बरं केलं होतं, आणि त्या दिवशी तिने मला असं का बरं केलं होतं. आयुष्यातल्या या ज्या स्मृती बघा, आठवणी चांगल्या पण असतात, आठवणी वाईट पण असतात. पण तुम्हाला मिळणारं जे नॉलेज आहे ते जर तुम्ही चुकीच्या आठवणीतून घेतलं ना, तर पुरुष त्याच्यात अडकून जातो. म्हणून माणसाने नेहमी चांगलं आठवं, की ज्ञानयोगात माऊलीजींनी काय सांगितलेलं आहे, की ते आज संकट आलं पण याच्यातून मी बाहेर पडणार आहे. ठीक आहे, सगळं नीट व्यवस्थित होणार आहे. चांगल्या आठवणी आणि यशासाठी यांना चांगल्या माणसांची संगत लागते. तुम्ही जर नेहमी नेहमी निगेटिव्ह बोलणाऱ्या माणसाच्या सोबत राहिलात ना, तुम्ही निगेटिव्ह बनून जाता. तुम्ही खूप वेळ पॉझिटिव्ह नाही राहू शकत. मी असे खूप चांगले साधक बघितलेले आहेत की शिबिर केल्याच्या नंतर त्यांना खूप सुंदर अनुभूती आली होती, की माऊलीजी आम्हाला खूप छान अनुभव आला, आमचं BP दूर झालं, आमची दारू आम्ही सोडून दिली, आमची तंबाखू आम्ही सोडली, आमच्या कुटुंबात खूप आनंद निर्माण झाला माऊली. आणि त्यांच्या आयुष्यात खूप आनंद निर्माण झाला. ते 1 वर्ष 1-2 वर्ष ते टिकले सुद्धा. पण कुणीतरी निगेटिव्ह बोलणारं भेटलं, अरे काही खरं आहे का त्या बाबाचं, काही खरं आहे का त्या शिबिराचं, आपलं बघावं, कुठे वेळ होतं सत्संगाला, कुठे टाइमपास करतो.
आणि हे पागल 2 वर्षाचा अनुभव एका मिथ्या ज्ञानामुळे विसरून गेले. तुम्ही निगेटिव्ह लोकांच्या सोबत राहिले ना, योग कधीच करू शकत नाही. निगेटिव्ह लोक तुम्हाला योग करू देत नाहीत. निगेटिव्ह आठवणी तुम्हाला योग करू देत नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगलं वाईट घडलेलं असतं. आत्ता हे नुसतं ऐकू नका. आत्मपरीक्षण. आत्ता माझं बोलणं ऐकता ऐकता आयुष्यातल्या नकारात्मक आठवणी आहे ना, देऊन टाका मला. स्वाहा करून टाका. की इथून पुढे मी ते उकरून काढणार नाही. ओ बया हो सगळ्या उकऱ्या. आता हे पण नंतर उकरून काढू नका. माऊली आम्हाला बोलतात तुम्ही. थांबा, तुमच्या घरीच फोन करतो. कळतंय का? हे उकरून काढणं, हे जुन्या आठवणी, हे खूप त्रास देणार आहेत. या विस्तावासारख्या आहे. तुम्ही त्या विस्तावावरती पडा किंवा विस्तावाला तुमच्या हातात घ्या. नेहमी चांगलं आठवा, चांगलं बोला, चांगलं पहा आणि चांगल्याची संगत पकडा. 5 वृत्ती कळाल्या: प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. पण आता या ज्या 5 वृत्ती आहेत, आता या 5 वृत्ती आता पुढं लिहा म्हणजे तुम्हाला कळेल. या ज्या 5 वृत्ती आहेत, या 5 वृत्ती कशामुळे होतात? तर या 5 वृत्ती तुम्हाला दुःखाकडे नेतात. या 5 वृत्तीला तयार करण्यासाठी 5 अवस्था आहेत चित्ताच्या. आता 5 वृत्ती बघितल्या, आता चित्ताच्या 5 अवस्था बघूया. चित्ताची भूमी म्हणजे जशी भूमी असेल त्याच्यात जे बीज पेरलं तसं उगवेल की नाही. तर चित्ताच्या 5 अवस्था आहेत. कुठल्या कुठल्या 5 अवस्था आहेत लिहा. चित्ताची पहिली अवस्था आहे क्षिप्त. क्षत्रियाचा क्ष लिहा सगळ्यांनी. क्षिप्त पहिली अवस्था आहे. क्षिप्त म्हणजे कशासाठी सांगतोय की चित्ताच्या वृत्तीला रोखलं तर चित्त स्थिर होतं. चित्त स्थिर झालं तर मूळ स्वरूपाला पोहोचतो. पण चित्त स्थिर करण्यासाठी ही जी चित्ताची भूमी आहे तिला अगोदर शुद्ध करावं लागतं. तर पहिली भूमी कुठली आहे? चित्ताची अवस्था. चित्ताची अवस्था नीट करावी लागते. तर पहिली चित्ताची अवस्था कुठली आहे? क्षिप्त. दुसरी आहे मूढ. पहिलं आहे काय आहे? पहिलं क्षिप्त, दुसरं आहे मूढ, तिसरं आहे विक्षिप्त. विक्षिप्त. नंबर 4 एकाग्र आणि नंबर 5 निरुद्ध. क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. कळते सगळ्यांना? आता आपण पुन्हा बघूयात. आता हे जे काही आहे याच्यामध्ये आपल्याला आता पुढे बघायचं आहे की क्षिप्त अवस्था, चित्ताची क्षिप्त अवस्था म्हणजे नेमकं काय? ऐका. आता चित्ताची क्षिप्त अवस्था म्हणजे काय? तर क्षिप्त अवस्था कशामुळे होते? रजोगुण वाढला की चित्ताची क्षिप्त अवस्था होते. मग हे क्षिप्त अवस्थेतले चित्त काय करतं? हे चंचल असतं. हे सतत बाहेर धावत असतं. हे सतत इकडे तिकडे फिरत असतं. हे सतत बाहेरच सगळ्या गोष्टी शोधत असतं. हे ऐकताना आत्मपरीक्षण करा की तुम्हाला काय वाटतं तुमचं चित्त कुठल्या अवस्थेत आहे. ते काय करतं? क्षिप्त चित्ताचे जे लोक आहेत हे सतत एन्झायटी असते त्यांना. हे चिंता करत राहतात. हे सतत परेशान असतात. हे सतत त्रासिक असतात. हे सतत पळत असतात, बाहेर पळत असतात. आनंदाला हे सगळे लोक बाहेर शोधत असतात. हे क्षिप्त वृत्तीचे लोक फक्त एकाच गोष्टीसाठी जगतात. कुठल्या? भोगणं. फक्त भोग वृत्ती त्यांची असते आणि त्या भोग वृत्तीमुळे ते आनंदाला बाहेर शोधतात आणि बाहेर शोधल्यामुळे ते सारखे सारखे पळतच राहतील. आता हे जर पळतच राहतील तर हे यांचं काय होतं? हे जे पळत राहतील, पळत राहिल्यामुळे काय? वस्तूंच्या पाठीमागे पळत. आता वस्तूंच्या पाठीमागे पळेल आणि जर भोगवृत्ती असेल तर इंद्रियातच अडकेल. म्हणजे त्याला माहिती आहे की मला जर डायबिटीज झालेलं आहे तर मी गोड खाल्लं नाही पाहिजे, पण इंद्रियात अडकलेलं आहे. गोड आहे ना, एवढूशाने काय होतं? शुगर वाढते. याला माहिती आहे की सकाळी माऊलीसोबत प्राणायाम करायला पाहिजे, पण ती इंद्रियांमध्ये अडकलेले. झोप जाऊ द्या ना, कशाला? ते झोपूनच राहील. त्याला माहिती 4 किलोमीटर चालायला पाहिजे, पण इंद्रियात अडकलेलं आहे. मग हे लोक काय करतील? मरतील पण सुधारणार नाही. असे लोक योग करू शकतात का? हे बिलकुल योग करू शकत नाही. यांना माहिती आहे की दारू पिणं चूक आहे, गुटखा खाणं चूक आहे. अरे ते सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं की असं थोबाड होईल तुझं त्याला कॅन्सर होईल तुझ्या थोबाडाचा, पण तरी सुद्धा हे गुटखा खाईल, हे सिगरेट पिईल. का बरं? मित्र त्यांचे कुठले? या मित्रांमुळे काय झालेले? रजोगुणी आले. रजोगुणी क्षिप्त चित्त झालेले.
आणि याला किती पण सांगा, मग हे दारू पिणारं, याला काय म्हणतात, योग भ्रष्ट. हे तुम्हाला, हे योग करणाऱ्याला नावं ठेवतील. समजतंय का? तुमच्या घरातही लोक असतील, तुम्ही तुमचे योग करताय, प्राणायाम करताय, तुमचं तुमचं काम करताय तुम्ही, पण तुमच्या घरात जर निगेटिव्ह कोणी दारुडे असेल ना, ते तुम्हाला पण योग करू देणार नाही. स्वतः तर करणार नाहीच, पण तुम्हाला पण योग करू देत नाही. हे योग भ्रष्ट आहे. पतंजली ऋषी लोक असे पतंजली ऋषी सांगतायत की असे लोक, योग भ्रष्ट लोक, क्षिप्त चित्ताचे लोक, हे आयुष्यभर पळत राहतात, आनंद बाहेर शोधतात. घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते करतात, आयुष्यभर त्यांना आनंद मिळत नाही, कारण आनंद आपल्या आतमध्ये. समजतंय का तुम्हाला? आनंद आपल्या आतमध्ये, पण आपण विसरून जातो. नेहमी कशात तरी अडकलेले. कोणी चांगलं बोललं तर त्याच्यात अडकले, वाईट बोललं तर त्याच्यात अडकले. दुसरी जी वृत्ती, चित्ताची दुसरी अवस्था कुठली आहे? पहिले क्षिप्त म्हणजे रजोगुण, म्हणजे चंचलता, पळत राहतात, शांत ध्यानाला बसणार नाही. इथं सुद्धा सत्संगात जे क्षिप्त वृत्तीचे लोक आहेत ना, एक तर ते सत्संग ऐकणारच नाही, आणि ऐकलं ना तरी सुद्धा मध्येच फोन आला, बाहेर पळतील, इकडे पळतील, तिकडे पळतील, फेसबुकवरती दुसरं कोणी ते बघतील, शांतपणे ते नाही ऐकू शकत सत्संग. दुसरे मूढ चित्त. मूढ म्हणजे काय? मूढ चित्त जे हे मूढ चित्त तमोगुण. आणि तमोगुण काय करतं? रजोगुण तुम्हाला अस्थिर करतो. नीट ऐका बरं का. रजोगुण तुम्हाला अस्थिर करतो, धावायला लावतो. क्षिप्त चित्त बरं का. मूढ चित्त तमोगुणामुळे येतं, तमोगुणाची वाढ झाल्यावर. आणि तमोगुणाची वाढ झाली की मूढ चित्त तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अडकवतं. सांगा मला काय करतं? मूढ चित्त प्रत्येक गोष्टी तुम्हाला अडकवतं. म्हणजे आनंद झाला तर आनंदात बापरे माझ्यासारखं कोणालाच आनंद नाही, आणि दुसऱ्या क्षणाला काही वाईट घडला ना, एका क्षणात आनंद संपतो, ते रडत बसतं. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत अडकवतं. ही अशीच का बरं बोलली? मनाला लावून घ्यायची बिमारी, ती तशीच का बरं बोलली, याने असंच का बरं केलं, त्याने तसंच का बरं केलं. आळस. या मूढ चित्त असलेल्या लोकांना कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पैसे काढायचे असतात. मग कमीत कमी मध्ये जास्तीत जास्त त्याला पैसे काढायचे, ते काय करत? ते चोरी करत. ते कशाला प्राणायाम करत बसत? त्याच्याऐवजी ते दारू ढोसत. कळतंय? यांच्या मनासारखं मूड म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट अडकलं. यांना जर पद मिळालं ना, यांना मात चढतो. हे सगळं विसरून जातात, मी कुठून आलोय, माझ्यासारखं कोणीच नाही. आणि जर दुःख झालं ना, डायरेक्टली आत्महत्येचा विचार करतात. का बरं? हे अडकणं, प्रत्येक गोष्टीत हे अडकतात. हे दारू कर्तव्यापासून दूर पळतात. हे राक्षसी वृत्तीचे लोक असतात. हे अनिती करणारे, हे चुकीच्या मार्गाने पहिल्यांदा यश मिळवायचं मला, यांना फक्त यश पाहिजे. ते चुकीच्या मार्गाने का मिळणं, दुसऱ्याचा खून करून का होईना, चोऱ्या करणं का होईना, हे राक्षसी प्रवृत्ती म्हणतात. का बरं? तमोगुणी वृत्ती राक्षसी प्रवृत्ती वाढवते. हे काही करतील पण प्रत्येक गोष्टीत अडकतील. चित्ताची पुढची अवस्था ती कुठली आहे? ती आहे विक्षिप्त. विक्षिप्त म्हणजे काय? हे क्षिप्त चित्त आणि मूळ चित्ताच्या वरती आहे. सत्वगुण थोडा, सत्व रज आणि तमपेक्षा सत्वगुण थोडासा जास्त असतो. कुठल्या याच्यात? विक्षिप्तमध्ये. थोडंफार स्थिर असतात. कशामुळे? तर हे यांच्यात सत्वगुण असतो, म्हणजे हे सुद्धा चंचल असतात बरं का, हे सुद्धा अडकतात. लक्षात घ्या दोघांमधला फरक, तिघांमधला फरक लक्षात घ्या. जे क्षिप्त चित्ताचे लोक आहेत ते चंचलच असतात आणि निगेटिव्ह कामं करतात. ते शांत बसू शकत नाही, योगभ्रष्ट लोक आहेत. मूळ चित्त, रजोगुण, अडकणं, आळस, कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त कामं, राक्षसी प्रवृत्ती, चुकीचे करणं. पण विक्षिप्त चित्त जे ना, हे रजो आणि तमो याच्यापेक्षा सत्वगुण असतं. मग हे सुद्धा अडकतात पण सत्वगुण जास्त आहे. हे सुद्धा चंचल असतात पण सत्वगुण जास्त आहे. मग हे लोक कसे आहेत? सत्वगुण, हे विक्षिप्त चित्ताचे लोक हे चंचल असतात, पण ती चंचलता चांगले काम करण्यामध्ये वापरतात. कळतंय का? फरक लक्षात घ्या. चांगले काम करण्यामध्ये ते वापरतात. चांगले काम म्हणजे ते कंटिन्यू डोक्यात विचारच करत राहतं. आज मला इथे जायचंय, आज त्याला मदत करायची, आज मला या प्राण्यांना मदत करायची आहे, आज मला 4 शिबिरं घ्यायची, आज मला ऑनलाईन सत्संग घ्यायचा आहे, आज मला सकाळची मीटिंग घ्यायची आहे, आज मला काय करायचं तर दान करायचं आहे, आज मंदिरात जायचंय मला. झोपेत सुद्धा ते करत राहतात आणि ते करतात बरं का.
पण ते करताना त्यांच्या लक्षात येत नाही की मी ऑनलाईन शिबिर घेतोय, मी चांगलं काम करतोय, मी दान करतोय, पण मी समाधानी आहे का? मी लोकांना प्राणायाम शिकवतोय, पण मी प्राणायाम करतोय का? यांची वृत्ती देवता वृत्ती, बरं का, लक्षात घ्या. मूडवाल्यांची राक्षसी वृत्ती, कळतंय? त्याच्यानंतर ते जे क्षिप्तवाले, ते तर अनिती आहे सगळे त्यांचे, म्हणजे त्यांना काही घेणं देणंच नाही, ते योग भ्रष्ट आहे. जे आपले क्षिप्त मूड आहे ते राक्षसी वृत्ती आहे. हे जे लोक आहेत विक्षिप्त, हे देवता वृत्ती आहे. हे सतत धावत राहतात, करत राहतात, पण त्यांना हे कळत नाही की दिव्याखाली अंधार असतो ना. म्हणून मोठे मोठे महाराज लोक सुद्धा जर तुम्ही बघितले तर खरंच खूप चांगले लोक आहेत, पण ते इतकं चांगलं काम करण्यात अडकतात की त्यांची साधना राहून जाते. मग कोणी आत्महत्या करतं, कोणाला ब्लड प्रेशर होतं, कोणाला डायबिटीस होतो. हे लोक वाईट आहेत का? नाही, हे लोक खूप चांगले आहेत, पण यांचं चित्त कुठलंय? विक्षिप्त. म्हणजे चांगलं करण्यात एवढं अडकून गेले की मला बघायला पाहिजे. मी जर तुम्हाला सुधारवण्यासाठी सत्संग घेत असेल, तुम्हाला सुधरवतो मी बिघडेल ना. तुमचं ब्लड प्रेशर दूर करता करता माझं बीपी वाढेल ना. मग मला काही जगाला सुधारायची, म्हणजे मी काही जगाला सुधारण्यासाठी इथं आलेलो नाही. माझी इच्छा आहे सगळ्यांनी करावं, पण मी पहिल्यांदा काय करतो? माझी साधना करतो. आता सत्संग तुम्हाला मी बोलतोय, तुम्हाला असं वाटत असेल माऊली आपल्याला सुधारण्यासाठी बोलताय. मी सुधारण्यासाठी बोलत नाहीये. हे बोलता बोलता मी मला बघतोय की तुला 150 आणा दुसऱ्याला सांगतोय. तुझी वृत्ती कुठली आहे? तुझ्या वृत्तीची अवस्था कुठली आहे? तू क्षिप्त वृत्तीत आहे, तो मूड मध्ये आहे, का विक्षिप्त मध्ये, की याच्या पुढच्या 2 अवस्था आहेत? हे तुला बघ. हे बोलताना मी मला बघतोय. सत्संग मी माझ्यासाठी घेतोय. समजतंय का? कुणी म्हणजे जे कोणी हा सत्संग बघताय, अगदी योग शिक्षक असतील, नाहीतर अजून ज्ञानयोगाचे शिबिर घेणारे मंडळी असतील, नाहीतर माऊलीजी असतील, नाहीतर अजून कुठले बाबा किंवा महाराज असतील, चांगलं असणं पुरेसं नाहीये. तुम्ही जे चांगले लोकांना देतायत त्या चांगलेपणाचा अनुभव हा फक्त साधनेतून, तपश्चर्येतून होतो. म्हणून अगोदर स्वतःला वेळ द्या. त्याच्या पुढची जी अवस्था आहे चित्ताची, ती कुठली आहे? एकाग्र. नंबर 4 काय आहे? एकाग्र. एकाग्रमध्ये पूर्ण सत्वगुण असतो. एकचित्त चांगल्या कामासाठी, म्हणजे अभ्यास करायचा तर अभ्यास, त्याच्यात एकाग्र असतील ते. आता सत्संग ऐकतात ना, या सत्संगात 100% सत्संगात ऐकतील ते, बाकीचं कुठलं काही दुसरं काही करणार नाही. मन त्यांचं सत्संगाकडे एकाग्र, आणि या सत्संगातून त्यांना आनंद मिळतोय. अनुभवत आहात का तुम्ही? आणि याच्यासाठी ध्यानाची गरज आहे, याच्यासाठी साधनेची गरज आहे. याच्यासाठी चैतन्यवनात दर 4-4 महिन्याला येऊन शरीर शुद्ध करून तिथल्या सगळ्या गोष्टींची एकरूपता येऊन ही एकाग्र अवस्था आपोआप मग प्राप्त होते आपल्याला. आणि त्याच्यानंतरची पुढची अवस्था आहे निरुद्ध. निरुद्ध म्हणजे काय? तुम्ही कायमसाठी एकाग्र झाले. तुम्ही संसारात आहात, पण संसारात अडकून सुद्धा, संसारात करून सुद्धा, संसारात न अडकता तुम्ही संसार करतायत. तुम्ही आता चित्ताच्या वरती आहेत, चित्तवृत्तीच्या तुम्ही वरती आहेत. तुम्ही चित्तवृत्तीनुसार वागणार नाही, तुम्ही चित्तानुसार वागणार नाही, तर चित्ताचे तुम्ही मालक झालात. आता चित्ताच्या गळ्यात तुम्ही पट्ट्या बांधला, आणि तुम्ही चित्ताला जिथं घेऊन जायचं, ज्या पद्धतीने घेऊन जायचं त्या पद्धतीने तुम्ही घेऊन जाता. संसारात आहे पण अडकत नाही. याला सिद्धयोगी लोक म्हणतात, सिद्धयोगी म्हणतात ना. ते त्या यशात अडकलेले आहेत. कशामध्ये? म्हणजे बाबा लोक जरी असतील तर त्यांना सुद्धा पद पाहिजे असतं. बरेच बाबा लोकांना त्यांच्या आध्यात्मिक संस्थेचा अध्यक्ष बनायचं असतं. आणि तुम्ही पेपरमध्ये बातम्या वाचतायत की अनेक महाराज लोक सुद्धा एकमेकांचे खून करतायत. काही बरं का, म्हणजे लाखातून एखादा असा कुठला तरी एखादा व्यक्ती असतो की मला गादीवरती बसू दिलं नाही, माझ्याऐवजी दुसऱ्याला गादीवरती बसू दिलं, असं करता तुम्ही. चला, मग हे लोक कशात अडकलेले? त्या पदांमध्ये. त्या चित्त त्यांचं शुद्ध नाही. समजतंय? तर त्याच्यामुळे पहिल्यांदा माझी साधना, पहिल्यांदा मी बदलायला पाहिजे. मी कशातच अडकायला नाही पाहिजे. चित्तात अडकलं की संपलं. बाय प्रोफेशन तुम्ही महाराज आहे, योग शिक्षक आहे, का साधे शिक्षक आहेत, का इंजिनियर, का डॉक्टर आहे, चित्तात अडकले की संपलं. चित्ताचा मालक बना, हे योगदर्शन सांगतं. चित्ताचा मालक बना, आणि यासाठी चित्तांच्या अवस्थेला समजून घ्या. कळतंय सगळ्यांना?
आणि ज्ञानयोग आपल्याला हे सगळं देतो. म्हणून बाय प्रोफेशन तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असताल ना, तर तुम्ही ज्ञानयोगाची आवश्यकता. लोक कुणी दाढीमध्ये अडकलं, कुणी कपड्यांमध्ये अडकलं, कुणी वस्तूमध्ये अडकलं, कुणीतरी बोललेलं त्या शब्दांमध्ये अडकलं, कुणी यशामध्ये अडकलं. या अडकण्यातून बाहेर काढ. आता याच्या पुढं जाऊयात आपण. मग आता वृत्तीला शुद्ध कसं करायचं. तर आज योगदर्शनाबाबतीत आपला अर्धाच सत्संग आहे. अष्टांग योग आपण पुढच्या आठवड्यात घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं जे ते पुढच्या आठवड्यात घेणार आहे. शेवटचं पार्ट आहे 10 मिनिटाचं, लक्षपूर्वक ऐका. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. काय काय बघितलं आतापर्यंत आपण, सांगत राहा मला. चित्तवृत्ती म्हणजे काय ते बघितलं. दुसरं काय बघितलं, 5 वृत्ती आहेत, 5 अवस्था आहेत चित्ताच्या, हे बघितलं. आता त्याच्यानंतर आपण काय बघितलं, चित्ताच्या ज्या 5 अवस्था आहेत, 5 वृत्ती आणि 5 अवस्था ज्या चित्ताच्या आहेत, आपण त्याच्यामध्ये हे बघितलं की चित्ताच्या अवस्था, चित्ताची वृत्ती. आता आपल्याला बघायचे चित्तवृत्तीला या 5 अवस्थांना शुद्ध कसं करायचं. शुद्ध कसं करायचं. जो मूड आहे तो शुद्धीचा विचार पण करणार नाही. काही लोक कसे आहेत, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ते ज्ञानयोगाचं शिबिर काही करणार पण नाही, ते बोलणार पण नाही, त्याला घेणं देणंच नाही. ते रोगांमध्येच अडकल, त्याला रोगातच. पतंजली ऋषीने सांगितलं, पतंजली ऋषी याला असं म्हणतात की नालीतल्या किड्याला जर नालीतून बाहेर काढलं ना, ते तडफड करत. ते म्हणतात मला नालीतच चांगलं आहे. तुम्हाला तर वाटतं त्याने बाहेर यावं, पण त्याला दारूच आवडते, त्याला फालतू धंदेच आवडतात, त्याला व्यसनच आवडतात. ते योगात येणारच नाही. पहिली पायरी काय आहे, याच्यातून मला बाहेर पडायचंय असं तुमच्या मनात असेल तर तुम्ही योग मार्गाला सुरुवात केली. नंबर 2 काय, मग आता या चित्ताच्या वृत्तीला शुद्ध कसं करायचं, या अवस्थेला शुद्ध कसं करायचं. तर अवस्थेला शुद्ध करण्यासाठी 5 गोष्टी आहेत. तुम्ही अडकलात कशामुळे, ऐका. कशामुळे अडकलात, 5 गोष्टी पुन्हा लक्षात घ्या. पुढच्या 5 गोष्टी कुठल्या आहेत, अविद्या, राग, द्वेष, अहंकार आणि भीती. चित्ताच्या ज्या 5 अवस्था आहेत, चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत, 5 वृत्ती, या 5 वृत्ती हे कशामुळे अडकले तुम्ही, या वृत्तीमध्ये कशामुळे अडकले तुम्ही. अवस्था आणि वृत्ती ही खराब कशामुळे झाली, लिहा पटपट. अविद्या, राग, द्वेष, अहंकार आणि भीती. हा शेवटचा टप्पा आहे, मग आपण थांबूया. ऐका लक्षपूर्वक. आता अविद्या म्हणजे काय, तर अनित्याला नित्य मानणं, अकर्तव्याला कर्तव्य मानणं, असत्याला सत्य मानणं. मी थोडक्यात सांगतो. त्याला म्हणतात अविद्या. म्हणजे काय, मग असे लोक जे आहेत ना, असे लोक अडकून जातात, ती योग करू शकत नाही. म्हणजे मी ठरवतो तर खरी, पण अविद्येला विद्या मानणं म्हणजे काय, किंवा असत्याला सत्य मानणं म्हणजे काय. मग काय होतं, समजा एखादी वेळेला तुम्ही चांगलं काम करत असताना कुणीतरी तुम्हाला बोलतं किंवा अपयश येतं. आता तुम्ही त्या अपयशाला किंवा कुणाच्या तरी निगेटिव्ह बोलण्याला सत्य मानलं. आता ते सत्य आहे का, सत्य नाहीये. अपयश जरी झालं तर तुम्ही चालत राहा ना, जीवन इथे संपलेलं नाही ना, पण तुम्ही त्याला सत्य मानलं. आता त्याला सत्य मानलं तर काय होईल, किंवा लोकांच्या चुकीच्या शब्दांना जर सत्य मानलं तर काय होईल, तुमची प्रगती थांबून जाईल. तुम्ही योग करणार नाही. तुम्हाला माहिती योग चांगला आहे, पण तुम्ही त्याच्यात इतके अडकलेले आहेत, तुम्ही दुःखी झाले. का बरं, कारण हा मला तर का बरं बोलला असं. सत्य काय आहे की तुम्ही जन्म मरण्याच्या पलीकडचे, तुम्ही पुरुष आहात. पण तुमच्या घरात कुणीतरी मेलं, नातेवाईक कुणीतरी मेलं, आणि किंवा कुणीतरी गोष्ट तुम्हाला सोडून गेली, कुठली तरी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली. आता व्यक्ती सोडून जाणं किंवा जन्म आणि मृत्यू सत्य आहे का, नाहीये, ते रूपांतरण आहे. पण जर तुम्ही त्याला सत्य मानलं तर तुम्ही साधना सोडताल. का बरं, तुम्ही दुःखी झाले. कशामुळे, असत्याला सत्य मानणं. मग असत्याला सत्य मानलं किंवा अकर्तव्याला कर्तव्य मानलं. अकर्तव्याला कर्तव्य म्हणजे काय, तर ध्यान प्राणायाम करणं तुमचं कर्तव्य आहे, पण तुम्ही ते सोडून काय, नाही मला स्वयंपाक करायचा, मग स्वयंपाक करायला नाही पाहिजे का. स्वयंपाक हे सुद्धा कर्तव्य आहे. पण ज्याला हे कळालं की स्वयंपाक चांगला होणं, माझं जीवन चांगलं जगणं, यासाठी योग गरजेचं आहे, ते लवकर उठेल, अगोदर योग करेल आणि मग स्वयंपाक करेल. आणि ह्या अविद्येतून विद्येकडे जाण्यासाठी कशाची गरज आहे, पुन्हा 5 गोष्टींची गरज आहे. लक्षपूर्वक ऐका. 5 गोष्टींची गरज आहे. म्हणजे अविद्या, राग, द्वेष, अहंकार, भीती, या 5 गोष्टींना शुद्ध करण्यासाठी 5 गोष्टींची गरज आहे. त्यातलं पहिलं आहे अविद्या. अविद्येला शुद्ध करण्यासाठी
सत्संगाची गरज आहे. सांगत राहा कशाची गरज आहे? सत्संग. सत्संग म्हणजे काय? जे चालू आहे. सत्संग म्हणजे काय? जाणीव की बाबा रे बघ तू कसा आहे. नंबर 2, राग. रागाला शुद्ध करण्यासाठी मैत्री भावाची गरज आहे. मैत्री भाव. आता पहिल्यांदा राग म्हणजे काय? राग हा कानाचा मळ आहे. कानाचा मळ म्हणजे काय? तुमच्या कानावरती जे शब्द पडले ना त्याला तुम्ही अटॅच होतात. तुम्ही वस्तूंमध्ये अडकतात. राग म्हणजे काय? अटॅचमेंट. जास्तच अडकतात. वस्तू किंवा व्यक्तीबद्दलची जास्तीची आसक्ती म्हणजे राग. कानांवरती पडणाऱ्या शब्दांमध्ये अडकणं म्हणजे राग. आणि त्याच्यामुळे बघा वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये इतकं अडकतात लोक की त्याच्यातून राग येतो. म्हणजे एक इंच जमिनीवरतून तुम्ही 2-2, 4-4 लोकांचे खून केलेले माणसं बघितली असतील. आता खून करण्याच्या अगोदर त्याला एवढी अक्कल नव्हती का की खून केला तर जमीनही तिथेच राहील, तो माणूसही मरेल आणि मी पण आयुष्यभर जेलमध्ये जाईल, कुणाला काहीच मिळणार नाही, मला नाही, तुला नाही, घाल कुत्र्याला. ती जमीन तिथंच आहे. आता हे एक माणूस मेलेला आहे, एक माणूस जेलमध्ये. पण हे नाही समजू शकले नाही. ते कशामुळे? रागात अडकले. रागात कशामुळे अडकले सांगा मला? कशामुळे रागात अडकले? कारण कानाने जे ऐकलं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि वस्तूंना महत्व दिलं, व्यक्तीला महत्व दिलं. का दिलं? कारण मैत्री भाव नव्हता त्यांच्याकडे. मैत्री भाव की ठीक आहे यार, 1 इंचाचा प्रश्न आहे ना, ठीक आहे 1 इंच तू घे. मैत्री भावच राग कमी करू शकतो. आणि हा मैत्रीभाव फक्त ज्ञानयोग, सत्संग याच्यातूनच मिळू शकतो. तो कुठल्या दुकानात विकत मिळत नाही. उदाहरणार्थ एक व्यक्ती आणि या व्यक्तीला तुम्ही बघा, त्या व्यक्तीत तुम्ही अडकले. ती व्यक्ती तुम्ही तिला प्रपोज केलं. एखाद्या तरुण मुलांसाठी सांगतोय, मी याच्यावरती प्रेम करतोय. आणि ती जर तुम्हाला नाही म्हटली, झालं एक तर तुम्ही आत्महत्या केली, नाही तर तिला मारून टाकलं. कशामुळे? व्यक्तीत अडकले. तुम्ही प्रेम करतायत ना, मग प्रेमाला बघा ना, प्रेम महत्वाचं आहे ना. पण प्रेम नाही, आसक्ती ती पाहिजे मला. याच्यातून सुद्धा वाईट कामं होतात. कळतंय का? कुणी तुमची स्तुती केली तर त्या शब्दांमध्ये अडकलं तरी प्रगती होणार नाही. आणि कोणी तुम्हाला शिव्या दिल्या तरी तुम्हाला राग येईल. पुढच्या वेळेला तिने स्तुती केली नाही तरी तुम्हाला राग येईल. मग रागातून मुक्त व्हायचं असेल, ऐका, अविद्येतून मुक्त कोण करणार आहे? सत्संग. रागातून मुक्त कोण करणार आहे? मैत्री भाव. आणि हा मैत्री भाव, हे विश्वचे माझे घर, जो जे वांछेल तो ते, हे सगळ्यांचं चांगलं होऊ दे, हे सगळे माझे, हा आपलेपणाचा भाव केवळ सत्संगातून येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं, वृत्ती का बरं खराब झालेली आहे? द्वेष. द्वेष म्हणजे काय? दुसऱ्याविषयी आपल्या मनात घृणा असणं, जळकटपणा, जेलसी. कळतंय? म्हणजे कसं? दुसऱ्यांचं चांगलं झालं तरी याचा मूळव्याध जागी होतो. याचा दुखतं. दुसऱ्याचं चांगलं झालं की याला त्रास होतो. म्हणजे तुम्ही कुठेतरी ऐकतात की तो अनोळखी एक माणूस होता ना, त्या अनोळखी माणसाला त्याला एकदम अचानक कोणीतरी कार भेट दिली. आता त्या माणसाला तुम्ही ओळखत नाही, पण त्या अनोळखी गरीब माणसाला कोणीतरी कार भेट दिली किंवा त्याला लॉटरी लागली, हे तुम्ही ऐकलं, झालं तुमचं दुखणं सुरू झालं की त्यालाच का बरं मिळालं. तुम्ही त्या माणसाला ओळखता का? नाही. पण जळकट वृत्ती. खेकड्याला उघड्या टोपल्यात ठेवा, एकही खेकडा वरती येऊ शकत नाही. का बरं? वरती जाऊ लागले की दुसरं खाली वळतं, वरती जाऊ लागले की दुसरं खाली वळतं. आपल्या भारताची प्रगती अनेक वेळेला याच्यामुळेच थांबते ना. एखादं चांगलं काम करू लागलं, वडा त्याला खाली. त्याला काही लोकांची वृत्तीच खेकडा वृत्ती असते. ज्यांनी आयुष्यात कधीच काही चांगलं काम केलेलं नाहीये, ते फक्त एकच काम करू शकतात, दुसऱ्यावर टीका करणं, दुसऱ्याला खाली दाखवणं आणि दुसऱ्याविषयी निगेटिव्ह बोलणं. ज्यांनी कधी चांगलं काम केलेलं ना, ते दुसऱ्याविषयी कधीच निगेटिव्ह बोलू शकत. मी काल सहज यूट्यूबवरती काही जुने गाणे मला पाहिजे होते लता मंगेशकरांचे, तुम्ही बघितलं, लग जा गले, केवढं सुंदर गाणं. ते बाकीचे गाणे बघितले, कोरा कागज था ये मन मेरा, केवढं सुंदर गाणं आहे ते.
या गाण्यांना सुद्धा हजारो डिसलाईक आहेत. मी विचार करायला लागलो, अरे तुला जर हे गाणं पाहायचं म्हणजे आवडतच नव्हतं, तू उघडलंच कशाला? पण काही काही लोकांचं बिनपगारी ते लावलेले आहेत. कशामुळे? मनात एवढा द्वेष भरलेला आहे की कुणाचं चांगलं झालं नाही पाहिजे, मग मी काही करू तर शकत नाही ना, मग ते काड्या करतील फक्त, आणि त्याच्यात त्यांना समाधान आहे. ते डिसलाईक केलं त्याच्यात त्यांना समाधान. म्हणजे पसायदानाचा व्हिडिओ मी बघितला, पसायदानाच्या व्हिडिओला डिसलाईक करण्यासारखं काय? पण ही खेकडा वृत्ती. हे एक पॉईंट झालं. किंवा दुसऱ्याने घर बांधलं याचं दुखायला लागलं. मला सालीने 2 मजले बांधले, जर बोला त्याच्याविषयी निगेटिव्ह. दुसऱ्याला लॉटरी लागली याचं दुखलं. आणि असे लोक कधीच आनंदात राहू शकत नाही. एवढंच कशाला, समजा एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला, एखाद्याचा सत्कार केला, एखाद्याविषयी चांगलं बोललं ना, तर तुमचं दुखायला लागतं की त्याच्याविषयी का बरं चांगलं बोललं. बदला घ्यायचा बस, जळकटपणा. मग असे लोक जर असतील, अशा लोकांना जर बदलायचं असेल ते एकच भाव पाहिजे. कुठला? त्याला म्हणतात मुदिता. रागातून मुक्त होण्यासाठी मैत्री पाहिजे आणि द्वेषातून मुक्त होण्यासाठी मुदिता. काय सांगितलं मी? मुदिता म्हणजे काय? आनंदमय अवस्था. मुदिता म्हणजे काय? दुसऱ्याच्या चांगल्यात आपण आनंद मानणं. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणं, दुसऱ्याचं चांगलं झालं तर आपण आनंदी होणं. आणि हे नसेल आणि द्वेषभाव असेल तर काय होईल? शेजारीचं चांगलं झालं, तुम्ही तर जळत राहताल, तुम्हाला त्रास होईल. नात्यांमध्ये जर असेल, तुम्ही दोघं सोबत आहेत, तिसरा एक व्यक्ती सहज येतो, हा व्यक्ती तुमच्यावरतीच प्रेम करतो, पण तुमचा संशय, तुमची जळकट वृत्ती, या व्यक्तीला या तिसऱ्या व्यक्तीशी काही घेणं देणं नाही. तुम्ही स्वतःहून त्याला जोडताल, तुम्ही स्वतःहून ते नातं तोडताल, तुम्ही स्वतःहून या माणसाला शिव्या घालताल, तू फालतूय, तू असाच आहे, तू तसाच आहे. त्याच्यातून हा माणूस पण दुःखी, ती व्यक्ती पण दुःखी, आणि तुम्ही तर दुःखात राहणारच. आणि या माणसाला तुम्ही गमावलं का बरं? कारण या माणसाला तुमच्याशी तो प्रामाणिक होता, तो तुमच्यावरतीच प्रेम करत होता, पण तुमची द्वेषाची वृत्ती की यांनी तिकडे बघितलंच कसं. तुम्ही तुमच्या माणसाने जेवढं पकडून ठेवण्याचा प्रयत्न करताल ना, तेवढे ते दूर जातात. त्याच्याऐवजी मुदिता ठेवा ना, आनंद भाव. मग नाते खराब होत नाही. घरं कशामुळे फुटतात? द्वेषामुळे फुटतात. द्वेष. अगदी सख्या बहिणी सुद्धा जर जाऊ झाल्या ना, तर बऱ्याच ठिकाणी पटत नाही त्यांचं, माझ्यापेक्षा तिला कसं काही जास्त मिळालं. म्हणून मैत्री आणि मुदिता या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? पुढचं आहे अहंकार. अहंकार म्हणजे कोण? मी बस माझंच पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे, मलाच हे सगळं झालं पाहिजे, मलाच सगळं मिळालं पाहिजे, मी आणि मी कुणीतरी आहे. अहंकारातून मुक्त होण्यासाठी करुणा पाहिजे. आणि भीती म्हणजे काय? भीतीतून मुक्त होण्यासाठी उदासीनता पाहिजे. भीती म्हणजे फोबिया, जे नाहीच आहे त्याला खरं मानणं, काल्पनिक गोष्टीत अडकणं. कुणाला त्याला आपण काय म्हणतो? अनग्राउंडेड फिअर. जे नाही त्याची भीती आहे, कल्पनेत जगणं. कोणाला उंचीची भीती वाटते, कोणाला मरण्याची भीती वाटते, कोणाला पाण्याची भीती वाटते, कोणाला गाडी चालवण्याची भीती वाटते. आता हे भीतीतून मुक्त कसं व्हायचं? ऐका. अविद्येतून सत्संग मुक्त करणारे, रागातून मैत्री मुक्त करणारे, द्वेषातून मुदिता, अहंकारातून करुणा आणि भीतीतून उदासीनता. त्याच्यापासून उदासीन व्हायचं. म्हणजे नेमकं काय करायचं? आणि ह्या सगळ्या गोष्टींची शुद्धी केली की मग पुढं अष्टांग योग आहे. त्या अष्टांग योगातून तुम्ही चित्ताची शुद्धी करतात. कुठले अष्टांग योग आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी म्हणजे काय? आणि अहंकारातून करुणाकडे कसं जायचं आणि भीतीतून उदासीनतेकडे कसं जायचं, हे आपण बघणार आहोत पुढच्या रविवारी. कारण अष्टांग योग आहे ना, हा खूप सविस्तर आहे. तर हे पण माझं सांगायचं राहिलेलं आहे तुमचं. तर योगदर्शनाविषयी आपण बघतोय. ज्यांनी मागचा सत्संग बघितला नाही सांख्यदर्शनाचा, त्यांनी सांख्यदर्शनाचा सत्संग बघा. ज्यांनी हा सत्संग बघितला त्यांनी याच्या नोट्स काढा, याची एक वही करा षडदर्शनाची. म्हणजे काय होईल? तुम्ही याच्या जर नोट्स काढल्या तर पुढचा जो अष्टांग योग आहे, पतंजली ऋषीने सांगितलेलं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, याच्याविषयी जे सविस्तर आपल्याला बघायचे. कशासाठी येते? चित्ताची शुद्धी करण्यासाठी. मग तुम्हाला त्याचा खरा अनुभव येणार आहे. तर भीती आणि अहंकार, करुणा आणि उदासीनता
हे काय आहे याच्याविषयी आणि अष्टांग योगाविषयी आपण पुढच्या आठवड्यात, पुढच्या रविवारी आपण त्याच्याविषयी बघूया. ठीक आहे, सगळेजण तयार? तर मग आपण इथे आता थांबूयात. तुम्ही सगळ्यांनी हा सत्संग पुन्हा पुन्हा ऐका, हा सत्संग शेअर करा. योगदर्शन 3 आठवडे सुद्धा चालू शकतं. म्हणजे जे पुढचं मी तुम्हाला सांगणार आहे ना, अष्टांग योग, ते पुढे 2 आठवडे चालू शकतं. हा खूप खूप सविस्तर भाग आहे, तरी मी खूप फास्ट बोलतोय. तर पुन्हा ऐका. यूट्यूबवरती हा सत्संग मी टाकेल. 1 तासात तुमच्यापैकी ज्यांचा नंबर माझ्याकडे स्टोअर आहे मी तुम्हाला पाठवेल. हा सत्संग सगळ्यांना पाठवा. योगदर्शनाचा भाग 1. ओके. तर तुमचे अनुभव नक्की शेअर करा, अनुभव टाका. शिबिर ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी तुम्हाला शिबिर केल्याच्या नंतर केवळ रोग दूर करणं नाही, तर जीवनशैलीत काय परिवर्तन झालं, जीवन काय बदलला, ह्या कॉमेंट्स आपल्या फेसबुकवरती सुद्धा आणि यूट्यूबवरती सुद्धा टाका. म्हणजे तुमच्या अनुभवातून इतरांना सुद्धा प्रेरणा मिळू शकते. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं, उद्या 21 तारखेला आपलं ऑनलाईन शिबिर झूम ॲपवरती सुरू होतं आहे. तर ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन शिबिर केलेले नाही आहे, पंढरी गुरुजी किंवा सूर्यभान गुरुजींना कॉन्टॅक्ट करा आणि ऑनलाईन शिबिरात सहभागी व्हा. तर भेटूयात पुढच्या सत्संगात. योगदर्शन पार्ट 2 पुढच्या आठवड्यात असणार. जय गुरुदेव.